महाराष्ट्रामध्ये हे जे टोटल नवीन पीक असेल आणि त्या पिकासंदर्भात तुमच्यासमोर प्रथमच बोलताना मला आनंद होत आहे. आशा करतो काही शेतकरी इथे डाळिंब उत्पादनाकडे वळले असतील, काही जण लावत असतील. आणि हे जे डाळिंब पीक आहे सध्याच्या परिस्थितीत डॉलर पीक म्हणून ओळखलं जात आहे. शेतकऱ्यांना इतके पैसा देणारं हे एकमेव पीक आहे. म्हणजे सोलापूर साईडला जर आपण गेलो तर आजच्या तेलाच्या प्रकोपाच्या परिस्थितीमध्ये डाळिंबाचे भाव एवढे वाढलेले आहेत की आज तुम्ही मॉलमध्ये गेले तर 250 रुपये किलो डाळिंब आहे. म्हणजे एक डाळिंबाचं जे फळ आहे जवळपास 70 ते 80 रुपयाला आहे. शेतकऱ्यांच्या झाडांवर 80 रुपये किलो फळ विकल्या जात आहे. आणि एकरी जर 10 टन उत्पादन धरलं तर 80 रुपये म्हणजे 8 लाख रुपये पर एकर जे कॉस्ट किंवा जे उत्पन्न देणारं हे एकमेव फळपीक आहे. आम्ही तिथे म्हणत होतो की बा आपण सोनं पेरलं तरी एवढे पैसे होऊ नाही शकत, एवढे पैसे डाळिंब पिकातून आजच्या परिस्थितीत होतात आहेत. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट अशी आहे की सुरुवातीला पंजाबराव कृषी विद्यापीठाचं सुद्धा या पिकाकडे रिकमेंडेशन पण नव्हतं की बा या भागाकरता डाळिंब हे पीक सुटेबलच नाही आहे, म्हणजे या भागात डाळिंब उत्पादन होऊ शकत नाही असा एक सर्वसाधारण समज होता. पण गेल्या 2 ते 2.5 वर्षामध्ये शेतकरी लोकांनी इथेसुद्धा म्हणजे काटोल जो भाग आहे जिथे संत्र्याचं हब समजलं जातं, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात संत्रा उत्पादन होतं, इथेसुद्धा एक काटोलेच, त्यांचं नाव पण काटोलेच आहे, असे शेतकऱ्यांनी उत्पादन घेतलं आहे. आणि त्यांनी एका वर्षातच डाळिंबाचं उत्पादन घेऊन जवळपास 47 लाखाचं उत्पादन त्यांना मिळालं आहे 17 एकरमध्ये. आणि असे जसे आज आमच्यासोबतच जे इंगळे म्हणून होते, सावरगावचे होते, त्यांनी तर 3.5 कोटी रुपयाचं उत्पादन घेतलं आहे. जवळपास 35 एकर त्यांचं 35 एकर जमिनीत नाहीच आहे, डोंगरावर आहे. त्यांचं डाळिंब जे लावलेलं आहे टोटल डोंगरावर लावलेलं आहे. तर अशा डाळिंब पिकाबद्दल तुमच्यामध्ये अवेअरनेस निर्माण थोडा जरी झाला तरी बरंच चांगला होईल असं मला वाटतं. तर आपण आपल्या लेक्चरकडे बघू की याला एक जनरल एक आपण देणार आहे, कोणत्याच संदर्भामध्ये डीपमध्ये न जाता सर्वसाधारण सगळ्या बाबींकडे आपण लक्ष देऊ. तर सगळ्यात पहिले डाळिंबाचे तुम्ही बघतात आहे की फोटोग्राफ्स आहेतच तिथे. आता डाळिंब पीक जसं म्हटलं आहे की याच्यामध्ये डाळिंबाच्या उत्पादनाच्या संधी काय आहे, तर सगळ्यात या महत्त्वाचं पीक म्हणजे कसं आहे की हे हार्डी नेचर आहे. हार्डी म्हणजे कोणत्याही प्रतिकूल वातावरणात हे पीक येऊ शकतं. तुम्हाला नवल वाटेल हिमालयाचे जे रेंजेस आहेत जिथं जवळपास 5000-6000 मीटरवर सुद्धा हे डाळिंब पीक उत्पादन होतं. त्याचप्रमाणे डेक्कन प्लेटू आपल्या ज्या प्लेन लँड्स आहे इथेसुद्धा डाळिंबाचं उत्पादन होतं. आणि हे जे आहे अतिशय प्रतिकूल वातावरणात, म्हणजे याचं जर उगमस्थान म्हटलं तर अफगाणिस्तान, इराण, इराक, जिथे 100% जवळपास 99% सँड आहे, दिवसाचं टेम्परेचर 47 डिग्री जातं. अशा म्हणजे तुमच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये हे खूप चांगल्या प्रकारे उत्पादन होतं या पिकाचं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या जमिनींमध्ये इव्हन गवतसुद्धा उगवू शकत नाही अशा ठिकाणी हे डाळिंब उत्पादन आपण घेऊ शकतो. म्हणून मी सर्व शेतकऱ्यांना सांगतो की डाळिंब कुठे लावायचं, तर जे जमीन आपल्याला सुटेबल नाही आहे कोणतंच क्रॉप घ्यायला अशा ठिकाणी डाळिंब लावा. आणि जसं दुसरं आहे की स्मॉल होल्डिंग करता तुम्ही, हे फळपीक आहे जसं संत्रा आहे तर एका एकरामध्ये जास्तीत जास्त 200 झाडं बसतात तुमचे. याच्यामध्ये तुम्ही जवळपास 350पर्यंत घेऊ शकता. आणि 1 एकर जरी तुम्ही डाळिंब लावलं तरी त्याच्यातनं भरपूर उत्पादन, म्हणजे मॉनिटरी जो बेनिफिट म्हणतो, पैसा जो आहे आपण भरपूर अपेक्षा करू शकतो की याच्यातनं एवढे पैसे मिळतील म्हणून. तर स्मॉल होल्डिंग म्हणजे जे लहान कास्तकार आहे त्यांच्याकरतासुद्धा हे फायद्याचं आहे. जर तुमच्याजवळ 4-5 एकर जमीन आहे तर तुम्ही 1 एकर डाळिंब लावायची रिस्क घेऊ शकता. बाकी फळपिकांकरता हे पॉसिबल नाही, कारण त्याच्यामध्ये स्पेसिंग 6x6 मीटर किंवा त्याच्यापेक्षा जास्त अशा प्रमाणात असतं. आणि जसं सांगितलं की तुम्हाला याला एक्सपोर्ट पोटेन्शियल आहे, आज डॉलर पीक म्हणून ओळखलं जातं, तर बरेचसे याचे फायदे आहेत. त्याच्यानंतर हे डाळिंब पिकाचे जेवढे काही भाग आहेत, म्हणजे फक्त फळच याचं उपभोगी असं नाही आहे, त्याच्यावर आमचे गायकवाड साहेब जास्ती विस्तृत प्रमाणात बोलतील. याचं प्रत्येक भाग, साल राहो, मुळाची खोड राहो, मुळं राहो, बिया राहो, प्रत्येक गोष्टीचा औषधी उपयोग आहे. म्हणजे आम्ही तिथे म्हणतो की बा सर्दी खोकल्यापासून कॅन्सरपर्यंत प्रत्येक सब मरीज की एकी दवा म्हणून असं डाळिंब ओळखलं जातं. त्याच्यावर डिटेलमध्ये हे बोलतील. त्या दृष्टिकोनातून सुद्धा या फळपिकाचं खूप महत्त्व आहे. त्याच्यानंतर जर एरिया म्हटलं तर संयोगाने आपल्या भारतामध्ये सगळ्यात जास्त जवळपास तुम्ही जर ग्राफ बघत असाल तर 60 ते 70% एरियामध्ये जे आहे पूर्ण जागतिक लेवलवर हा नकाशा दिलेला आहे की आपल्या सगळ्यात लिडिंग जर कंट्री असेल तर आपला भारत आहे. दुसरा आहे इराण म्हणून.
त्याच्यानंतर भारतामध्ये जर विचार केला तर जवळपास 80% जी लागवड आहे फक्त 2 जिल्ह्यात आहे, सोलापूर आणि सांगली. तुम्हाला सांगली बहुतेक फक्त डाळिंबा हे ग्रेप करता म्हणून ओळखले जात असाल तुम्ही, किंवा ग्रेप आहे, पण तिथे डाळिंबाचं सुद्धा तेवढ्याच प्रमाणात उत्पादन आहे आणि लागवडसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर आहे. आणि सोलापूर सांगली जिल्हे, बाकी आता हळूहळू विदर्भामध्ये सुद्धा याचं उत्पादन आणि कल्टिवेशन जो एरिया आहे हा खूप मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. आणि सध्याच्या स्थितीत सोलापूर आणि सांगली जो भाग आहे, आपण जो तेल्या रोग जो ऐकत असाल तुम्ही, पेपरमध्ये वाचून असाल की तेल्याच्या प्रकोपाने डाळिंब उत्पादक खूप हैराण झालेत म्हणून, तर त्या भागामध्ये लागवड कमी होते आहे. आणि या भागामध्ये पूर्ण बॅरन एरिया आहे, आपला न्यू एरिया आहे. या भागात या रोगाचा प्रकोप वगैरे नसल्यामुळे काही दिवसांनी आपला विदर्भ एरिया हा सुद्धा जर नंबर 1 जर डाळिंब उत्पादनात झालं तर नवल वाटायला नको. त्याच्यानंतर याला क्लायमेट कसं लागतं, तर जसं तुम्ही बघत असाल तर -14 ते +45 डिग्री सेंटीग्रेड वातावरणामध्ये हे झाडं जगतात. म्हणजे -14 डिग्री असेल तरीसुद्धा हे झाड जगतं आणि 45 डिग्री जर टेम्परेचर असेल तरीसुद्धा जगतं. म्हणजे एवढ्या क्लायमेटिक कंडिशनला हे ॲडॉप्टेबल आहे. पण आपण जेव्हा कमर्शियल, कारण आता शेती आपण करायचा विचार केला तर आपण कमर्शियली विचार करणं आवश्यक आहे, की फक्त पहिले भरपूर जमीन होती आणि काहीतरी लावलं, उत्पादन आलं तर ठीक, नाही आलं तर ठीक, असा आता विषय राहिलेला नाही आहे. कमर्शियल दृष्टीने जर विचार केला तर या फळपिकाला जे आपण जे फ्लॉवरिंग ते फ्रुटिंग जे आहे, म्हणजे फुलधारणा ते फळ उत्पादन, या काळामध्ये पूर्ण कोरडं हवामान पाहिजे. आणि 38 डिग्री टेम्परेचर, 38 डिग्री सेंटीग्रेड पेक्षा जास्ती टेम्परेचर असणं आवश्यक आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये क्वालिटी चांगली येते या फळाची. तर असं वातावरण, म्हणजे आता विदर्भाचा जर तुम्ही विचार केला तर सध्या आपल्याला फक्त 4 महिने खूप मोठ्या प्रमाणात पाऊस आहे, जिथे ह्युमिड जे म्हणतो आपण, म्हणजे आर्द्रता खूप असते अशा जमिनीमध्ये. तर अशा 4 महिने सोडून, आणि या फळपिकाचे एक खूप वैशिष्ट्य आहे की याच्यामध्ये आपण जे फ्लॉवरिंग फ्रुटिंग आहे वर्षभरात कधी घेऊ शकतो. याला जर झाडाला तुम्ही पाहिलं तर वर्षभर फुलं फळं येत राहतात. पण आपण कसं क्रॉप रेग्युलेशन करू शकतो, म्हणजे आपल्याला जानेवारी महिन्यात जर फ्लॉवरिंग पाहिजे तर आपण जानेवारीमध्ये प्लॅनिंग करू शकतो, डिसेंबरमध्ये पाहिजे तर डिसेंबरमध्ये, जूनमध्ये पाहिजे तर जूनमध्ये. म्हणजे आपण याचं जे फ्लॉवरिंग टू फ्रुटिंग सीझन आहे हा जवळपास एक 3 व्हेरायटी आहेत. गणेश जर व्हेरायटी घेतली तुम्ही तर 5 महिन्याचा आहे, भगवा व्हेरायटी घेतली तर 7 महिने आहे, बाकी रुबी आणि आरक्ता जर घेतली तर 5.5-6 महिन्यामध्ये ते फळपीक तयार होतं. म्हणजे फ्लॉवरिंग टू फ्रुटिंग हा जो पिरियड आहे 7 महिन्याचा, हा कसा ड्राय राहील, आणि आपण आपल्या भागातल्या वातावरणाचा जर अभ्यास करून जर आपण हा जर फ्लॉवरिंग टू फ्रुटिंग सीझन चूज केला तर फार चांगला प्रकार राहील. आणि आपल्याजवळ असं अवेलेबल आहे 8 महिने जवळपास आपल्याजवळ पूर्ण कोरडं वातावरण आहे. आणि इरिगेशनच्या फॅसिलिटी असेल तर आपण आंबिया बहार जो म्हणतो, म्हणजे जानेवारीमध्ये फ्लॉवरिंग होतं आणि जुलै ऑगस्टमध्ये त्याचं हार्वेस्टिंग होतं, हा सीझन आपण फार चांगल्या प्रकारे टॅप करू शकतो. तर असं याचं क्लायमेटिक रिक्वायरमेंट असलं तरी आपण त्या क्लायमेटला मॅनेज करू शकतो. त्याच्यानंतर तुम्ही हा फोटो बघत असाल की जेवढ्या हिल्स आहेत, म्हणजे आपण जे डोंगर माथा जे म्हणतो, अशा ठिकाणी डाळिंब बाग तुम्हाला दिसत असेल आहे. म्हणजे ज्या जमिनींमध्ये काहीही होऊ शकत नाही, इथं कोणती पिकं घेऊ शकत नाही, अशा प्रकारच्या जमिनी आपण याच्याकरता वापरू शकतो. हा दुसरा फोटोग्राफ बघत असाल, याच्यामध्ये सुद्धा तुम्ही जर बघाल तर सगळे दगडच आहेत. म्हणजे हे सोलापूर भागामध्ये जर गेले तर हे जे सॉईल टाईप आहे हे एकदम कॉमन आहे. सगळ्या ज्या उथळ जमिनी जे म्हणतो आपण, शॅलो सॉईल्स, या शॅलो सॉईल्स असतात आणि अशा ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर डाळिंब उत्पादन होत आहे. सोलापूरला मी स्वतः 8 वर्ष होतो, तिथे रब्बी ज्वारीशिवाय काही होत नव्हतं. जे मालदांडी म्हणतो आपण, ती रब्बी ज्वारी यायची, तीसुद्धा पाण्याच्या भरोशावर राहायची. आज डाळिंब पिकं आल्यापासून त्यांच्याजवळ म्हणजे एक त्यांची इकॉनॉमिकल परिस्थिती खूप मोठ्या प्रमाणात सुधारली आहे. कारण सोलापूरमध्ये रेनफॉल जो सांगोला एरिया आहे की जिथे डाळिंब खूप मोठ्या प्रमाणात होतं, तिथे रेनफॉल तुम्हाला नवल वाटेल फक्त 150 mm आहे. हे वर्षभराचं रेनफॉल आहे. नागपूरमध्ये मागच्या वर्षी 150 mm रेनफॉल एका दिवसात होत होता. आणि अशा परिस्थितीमध्ये त्या भागातले शेतकरी 15 किलोमीटर 16 किलोमीटर पाईपलाईन टाकून इरिगेशन फॅसिलिटी क्रिएट करून डाळिंबाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतात आहेत. आणि तुम्हाला नवल वाटेल की इतक्या कमी रेनफॉलमध्ये 25 साखर कारखाने सोलापूर जिल्ह्यात आहेत. म्हणजे विरोधाभास बघा कसं आहे की एक उजनी डॅमचं कॅनॉल जिथे असेल तिथे साखर कारखाना म्हणजे ऊस उत्पादन आहे. जिथे तुम्ही दूर गेले तिथे 15 ते 16 किलोमीटर पाईपलाईन टाकून द्राक्ष बाग किंवा डाळिंब बागांची लागवड तिथचे शेतकरी करतात आहे. त्या मानाने आपल्या भागामध्ये परिस्थिती खूप चांगली आहे. त्यामुळे आरामात आपण हे डाळिंब उत्पादन घेऊ शकतो या भागामध्ये.
मग तुम्ही म्हणाल की हे सर सगळ्या ठिकाणी जमिनींमध्ये येत आहे हे डाळिंब पीक, तर जमिनीचं महत्त्व काय आहे? तर जमिनीचं महत्त्व याच्यासाठी असते की जमिनीचे जे गुणधर्म आहे त्यानुसार आपलं जे मॅनेजमेंट आहे, मॅनेजमेंट म्हणजे डाळिंब झाडाला पाणी किती द्यायचं, डाळिंब झाडाला खतं कशी द्यायची, कोणत्या प्रकारची द्यायची, किती प्रमाणात विभागून द्यायची, त्याचप्रमाणे पाणी जे आहे 6 दिवसांनी दिलं चालतं की रोज पाणी द्यावं लागतं, तर हे जे सगळं मॅनेजमेंट आहे, त्याचप्रमाणे फवारणी आहे, तर हे सगळं जे मॅनेजमेंट आहे हे तुमच्या जमिनीच्या गुणधर्मावर अवलंबून असतं. म्हणजे साधं एक उदाहरण देतो, जर तुमची जमीन खूप हलकी असेल, उथळ जमीन असेल, एक 10-15 सेंटीमीटर किंवा अर्धा ते 1 फूट तुमची जमीन आहे आणि खाली मुरूम आहे, जर अशा जमीन जर असेल तर अशा जमिनीमध्ये तुम्हाला पाणी कसं द्यावं लागेल, दर अल्टरनेट डेला पाणी द्यावं लागेल, म्हणजे पाणी वारंवार द्यावं लागेल. तेच जर तुमची भारी जमिनीत लागवड असेल तर अशा ठिकाणी तुम्हाला लिबर्टी आहे की तुम्ही ॲट ए टाईम पाणी देऊन 4 दिवसांनी पाणी देऊ शकता किंवा 4 दिवसाचं पाणी एकखट्टा देऊ शकता. त्याच प्रमाणात खतंसुद्धा आहे की तुमची जर भारी जमीन असेल तर तुम्ही एका वेळ खताचा पुरवठा करू शकता. तेच जर तुमच्या जर खूप हलकी जमिनी असेल तर त्याच्या वेळी तुम्हाला खतांची मात्रा विभागून थोड्या प्रमाणात द्यावी लागेल. तर असे सगळे जेवढे काही गुणधर्म आहे, जसं अन्नद्रव्याचं शोषण, पाणी धारण क्षमता किंवा जमिनीमध्ये जे आपण एरेशन म्हणतो, जमिनीतल्या मुळांमध्ये हवेशीरपणा राहणं, रोग व किडींचा प्रादुर्भाव, हे सगळ्या ज्या गोष्टी आहे हे पूर्ण तुमच्या जमिनीवर डिपेंड करतात. आता ही एक साधी स्लाईड आहे तुम्हाला की याच्यामध्ये जर तुम्हाला जर आत्ता याच्या आधीचं एक लेक्चर झालं सूक्ष्म अन्नद्रव्यांबाबत, तर तुम्ही याच्यात जर बघा हा जर चार्ट नीट लक्ष देऊन जर बघितला तर तुम्हाला दिसेल की तुमच्या जमिनीमध्ये नत्र, स्फुरद, पालाश किंवा जे काही मायक्रोन्यूट्रन, मेजर न्यूट्रिएंट आहेत, याच्या सॉईल पीएचवर याची अवेलेबिलिटी आहे. अवेलेबिलिटी म्हणजे याची जी उपलब्धता आहे ही पीएचनुसार खूप मोठ्या प्रमाणात राहते. म्हणजे फॉस्फरसचं एक उदाहरण घ्या, जे ज्वलंत उदाहरण आहे की जवळपास आपण फॉस्फरस जो वापरतो 80% फॉस्फरस तुमचं जमिनीमध्ये फिक्स होतं. फक्त 10% तुम्हाला जमिनी जो झाडांना तुम्ही जो अप्लाय करता त्याचा झाडाला उपलब्ध होतो. कारण का की जर पीएच हाय असेल तर त्याचं कॅल्शियमसोबत फिक्सेशन होऊन कॅल्शियम फॉस्फेट बनतात, पीएच जर कमी असेल तर त्याचं आयरन फॉस्फेट बनतात. म्हणजे दोन्ही ठिकाणी तुमचं फॉस्फेटचं फिक्सेशन होतं. म्हणून तुम्ही जर फॉस्फरस जर देत असाल तर तिथे PSB जे आहे, मायक्रोबियल जे आपण म्हणतो इनॉक्युलन, किंवा PSB टाकल्याने फार चांगले रिझल्ट मिळाले. PSBचे रिझल्ट काय मिळतात, कारण ते जे जमिनीमध्ये अनुपलब्ध जो फॉस्फरस आहे तुम्हाला तो उपलब्ध करून देतो. म्हणजे तुम्हाला ॲडिशनल फॉस्फरस टाकायची गरज नाही राहत. तर हे जसं जमिनीचे जे गुणधर्म आहे, जसं तुम्ही इथे बघत असाल की तुमचे जेवढे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे, जर pH कमी असेल, जी आपल्या भागामध्ये नाहीच आहे, आपल्या भागामध्ये 7च्या वर pH आहे, तर या 7च्या वर जर pH असेल, जसं तुम्ही आयरन बघा, मॅंगनीज बघा, झिंक बघा, याच्यामध्ये जर pH वाढली तर त्याची उपलब्धता जवळपास 0 आहे. तुम्ही जर चार नीट जर लक्ष देऊन बघितला तुम्हाला लक्षात येईल आहे. म्हणून अशा ठिकाणी काय करावं लागतं आपल्याला की बा मायक्रोन्यूट्रियनची उपलब्धता वाढायला काय करावं लागतं की आपल्याला सेंद्रिय खतं द्यावी लागतात. सेंद्रिय खतं दिल्याने काय होतं, त्याच्यातनं ऑर्गॅनिक ॲसिड्स फॉर्म होतात. ऑर्गॅनिक ॲसिड जिथे सिक्रेट झाले की तेवढं लोकलाइज म्हणतो आपण, म्हणजे त्याच भागातला pH थोडासा टेम्पररी कमी होतो. टेम्पररी कमी झाल्याबरोबर त्या भागातले मायक्रोन्यूट्रियन तुम्हाला झाडाला उपलब्ध होतात आणि तुम्हाला रिझल्ट चांगले मिळतात. कळलं की नाही. तर अशा प्रकारे जे जमिनीचे गुणधर्म आहे हे फार मोठ्या प्रमाणावर जे आहे तुमचं मॅनेजमेंटला हे करतात. मग आता आपण डाळिंबाग जर लावायची असेल, आपला जो जमीन असेल, जसं मी सांगितलं हलकी जमीन आहे, भारी जमीन आहे, उताराची जमीन आहे, तर अशा ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल की डाळिंबाला त्याची आवश्यकता काय आहे, डाळिंब झाडाला किती त्याची मुळं किती जातात, झाडाला आवश्यकता किती, म्हणजे आपण जसं साधं जर सांगितलं की आपण सोयाबीन लावतो आहे, तर सोयाबीनसाठी तुम्हाला 15 सेंटीमीटर जमीनसुद्धा भरपूर आहे, कारण त्याची मुळं तेवढीच जातात. तेच तुम्हाला जर कपाशी लावायची असेल तर 15 सेंटीमीटर जमीन चालणार नाही, तुम्हाला 2 ते 3 फूट जमीन पाहिजे, कारण त्याची मुळं 2 ते 3 फूटपर्यंत खोलवर जातात. त्यामुळे तेवढ्या भागामध्ये पोषक जमीन पुरवणं त्या क्रॉपला आवश्यक आहे. हे का करतो आहे आपण, आता जी शेती म्हणतो आहे मी तुम्हाला पहिलेच सांगितलं, आपण कमर्शियल प्रोडक्शनचा आता विचार करणार आहे. जो आपण काही इन्व्हेस्टमेंट करणार, जे काही करणार कमर्शियल प्रोडक्शन करणार, कारण 1 रुपया लावला तर आपल्याला 1.5 रुपये मिळायला पाहिजे. आपण शेतीचे पैसे धरतच नाही आहे, म्हणजे बेसिक इन्व्हेस्टमेंट तर आपल्याला मिळालेली आहे, आईवडिलांची वडिलांची जमीन आहे त्याच्यावर चालू आहे, पण जो खर्च करतो तो तरी निघाला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून कोणतंही तुम्ही पीक जे सिलेक्ट करता तर सगळ्यात पहिले बघा की तुमची जमीन कशा प्रकारची आहे. आपल्या शेतकऱ्यांची टेंडन्सी काय आहे की बा बाजूच्यांनी लावला तर आपणही लावायचं, तसं नाही. त्या बाजूच्यांनी लावलं म्हणून तुम्ही तुमची जमीन बघा कशी आहे, त्यानुसार त्या जमिनीमध्ये तुमचं कोणतं पीक येतं.
कारण आता मेकनायझेशन झालं जर नसेल तर त्या प्रकारे तुम्ही जमीन कशी तयार करू शकता या सर्व बाबींकडे लक्ष देणं आवश्यक आहे. तर आम्ही जे डाळिंबाचा जो स्टडी केला त्याच्यामध्ये आम्हाला असं आढळत आहे की जवळपास तुम्ही जरी फिगर तुम्हाला दिसत असेल तर जवळपास त्याची 50 सेंटीमीटरपर्यंत मुळं जातात. म्हणजे आपण जी मेजर रूट ॲक्टिव्हिटी म्हणतो 50 सेंटीमीटर खोलवरपर्यंत आणि 70 सेंटीमीटर बुंद्यापासून म्हणजे खोडापासून दूरवरपर्यंत याची मुळं पसरतात. याचाच अर्थ काय की कमीत कमी इतक्या भागामध्ये तुम्हाला जमीन चांगली असणं त्या क्रॉपच्या ग्रोथसाठी आवश्यक आहे. तेव्हाच तुम्ही त्या क्रॉपकडनं तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये रिस्पॉन्स तुम्हाला मिळेल आहे. तर कोणत्याही पिकाचं पहिले हे अशा प्रकारचा अभ्यास करणं आवश्यक आहे. नंतर लागवडयोग्य जमीन डाळिंबाकरता जसं तुम्हाला सांगितलं की रूट डिस्ट्रीब्युशननुसार आहे. तर आता हे जे तुम्ही फिगर बघताय सगळ्यात पहिली जी वरची फिगर आहे ही कशी आहे की आपण जे हलक्या जमिनी म्हणतो. तुम्ही जर सॉईलचा खोदलेला जर खड्डा बघत असाल तर थोडीशी लालसर जमीन असते म्हणजे 15 ते 20 सेंटीमीटर जमीन आहे. या तुमच्या झाल्या एकदम हलक्या जमिनी. खाली मुरूम आहे. तो मुरूमसुद्धा कसा आहे आपण टिकाव किंवा टिकाशीनी जर खोदता येण्यासारखा मुरूम असेल तर चांगलं. जर तशा टाईप खोदता येत नसेल तर तुमचं पाणी साचून राहील तिथे आणि ड्रेनेज चांगलं राहणार नाही. या झाल्या हलक्या जमिनी. सेकंड आहे की जवळपास जिथे काळी जमीन आहे पण काळी जमीन कशी आहे 45 ते 60 सेंटीमीटर म्हणजे 1.5 ते 2 फूट काळी जमीन आहे आणि त्याच्या खाली काय आहे वेदर रॉक म्हणजे मुरूम आहे जो खोदता येण्यासारखा आहे. अशा या दोन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये तुमचं कोणतंही फळपीक फार मोठ्या प्रमाणात येऊ शकतं. म्हणजे पहिली जी जमीन आहे जी हलकी त्याच्या डाळिंबासाठी वापरा. जर 1.5 ते 2 फूट आहे आणि खाली मुरूम आहे तर अशी बाकी फळपिकं जसं संत्रासुद्धा खूप चांगल्या प्रकारात येऊ शकतो तुमचा. याच्यामध्ये काय आहे की तुमचा पाण्याचा निचरा खूप चांगल्या प्रकारे होतो, हवेशीरपणा राहतो आणि त्याचबरोबर वॉटर होल्डिंग किंवा पाणी धारण क्षमता अन्नद्रव्य धारण क्षमता पण चांगली असते. आता याच्यातच तुम्ही जी तिसरी सगळ्यात खालची जी फिगर बघताय तुम्ही की जिथे जवळपास 5 फुटाच्या वर काळी माती आहे. तुम्ही काटोल भागात गेले नागपूर भागात किंवा जे आहे मेजॉरिटी जमिनी आपण ज्या चोपण मातीच्या जमिनी म्हणतो ब्लॅक कॉटन सॉईल म्हणतो अशा ठिकाणी जवळपास 5 फूटपर्यंत काळी माती आहे. आता या जमिनींमध्ये काय होतं की आम्ही जनरली ॲज अ सायंटिस्ट काय सांगतो की बा या जमिनी फळबागांकरता सुटेबल नाही आहे. त्याची 2 कारणं आहे. आता काही जण म्हणते नाही हो आमची बाग तर खूप चांगली आली बरोबर आहे. पण आपण जेव्हा जे म्हणतो आपण प्रॉबॅबिलिटी करतो की बा 80% बागा जर त्याच्यात नुकसान होत असेल तर आम्ही सांगतो की हे नाही. एक्सेप्शनल प्रत्येक गोष्टीलाच असतं. एखाद्याची बाग येऊन गेली याचा अर्थ ती सुटेबल आहे असं होत नाही. या जमिनींमध्ये काय होतं की तुमची झाडं खूप छान दिसतात. तुम्हाला झाडांची ग्रोथ खूप छान आहे. त्याची म्हणजे जर तुम्ही झाड बघितलं तर हिरवगार दिसतं लस्टर दिसतं. पण आपल्याला झाडाची ग्रोथ नको आहे. आपल्याला मेन इंटेन्शन काय आहे की त्याचं उत्पादन मिळणं आवश्यक आहे. आता अशा जमिनींमध्ये काय होतं की डाळिंब घ्या संत्रा घ्या कोणतंही फळपीक घ्या म्हणजे स्पेशली या 2 पिकांबद्दल मी बोलतो की जसं मी तुम्हाला सांगितलं की फ्लॉवरिंग येतं. याला म्हणतात इंड्यूस फ्लॉवरिंग. इंड्यूस फ्लॉवरिंग म्हणजे कसं की झाडांना आपण एक ताण देतो. ताण दिल्यानंतर त्याच्यानंतर जेव्हा आपण ताण तोडतो तो जसं संत्राबागमध्ये पण आपण तीच प्रॅक्टिस करतो की आपण झाडाचं पाणी बंद करतो 2-4 महिने आणि त्याच्यानंतर पाणी देतो. त्यामुळे काय होतं ही एक नैसर्गिक प्रवृत्ती आहे. झाड राहावं माणूस राहावं काही राहावं. तर होतं काय याच्यामध्ये आपण झाडाला ताण देतो म्हणजे त्या झाडाला वाटतं आपण आता मरतो आहे. तर तो काय करतो एक नैसर्गिक प्रवृत्तीनुसार तो मॅक्झिमम प्रोडक्शन करायचा प्रयत्न करतो. मॅक्झिमम प्रोडक्शन की बाबा मरायच्या आधी कारण तुमचं जनरेशन चालू राहिलं पाहिजे ही झाडांमध्ये प्राण्यांमध्ये नैसर्गिक प्रवृत्ती आहे. तर त्यामुळे जेव्हा आपण पाणी देतो तर त्याच्यामध्ये नॅचरली आपण म्हणजे फ्लॉवरिंग खूप मोठ्या प्रमाणात होतं त्या झाडाला. तर आपण याचा उपयोग करून ॲट ए टाईम फ्लॉवरिंग घेण्याकरता कारण आपल्या मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातून असं करतो. मग आता या जमिनींमध्ये काय होतं जवळपास 5 फूट खोल जमिनी आहेत याच्यामध्ये जवळपास 3 ते 4 फुटाच्या खाली नेहमी पाणी साचलेलं राहील. अशा जर जमिनीत खड्डे घेतले तुम्हाला तर नेहमी ओल असेल आणि झाडांना ताण बसतच नाही. म्हणजे तुम्ही जर जून जुलैमध्ये मेमध्ये सुद्धा पाणी नाही दिलं तर झाडं हिरवीगारच दिसतात. आणि अशा ठिकाणी फ्लॉवरिंगचं म्हणजे अल्टरनेट फ्लॉवरिंग जर संत्र्याचं समजलं तर बा फ्लॉवरिंग येत नाही. दरवर्षी संत्रा येत नाही. रामटेक भागात कसा येतो दरवर्षी संत्रा कारण तिथे शॅलो सॉईल आहे. तर डाळिंबामध्ये सुद्धा हा प्रॉब्लेम येऊ शकतो की तुम्हाला फ्लॉवरिंग नाही आहेत आणि फ्लॉवरिंग व्यवस्थित नाही झालं की फ्रुटिंग नाही येणार आणि तुमचं जे प्रोडक्शन आहे जे कमर्शियल प्रोडक्शन यायला पाहिजे ते येणार नाही. म्हणून अशा प्रकारच्या जमिनी बरं त्याच्यात दुसरं नुकसान काय आहे की आपली बाकी फळपिकं किंवा बाकी जे सीझनल क्रॉप आहे याच्यामध्ये खूप चांगल्या प्रमाणात येतात. तर ज्या बाकी पिकं जर चांगली येत असतील तर त्याला फ्रूट क्रॉप करता वापरायचं काही प्रयोजन नाही. कारण बाकी फ्रूट क्रॉप जे आहे अशा जमिनीसुद्धा आपण वापरू शकतो जिथे बाकी पिकं येत नाहीत.
दुसरी गोष्ट असं आहे की तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, कोणतेही फळपीक घेतलं की मर रोगाचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि एकदा मर रोग आला की बाकी डिसिजेस कसं आहे की तुम्ही कंट्रोल करू शकता. मर रोग आला म्हणजे पूर्ण झाडच मरणार. म्हणजे एक तर 5 वर्षांनी त्याला फ्लॉवरिंग आलेलं झाड जर मर रोग आला तर ताबडतोब मरून जाणार. तर डाळिंबामध्ये सुद्धा मर रोगाचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणावर आहे. आणि अशा प्रकारचं जे ॲटमॉस्फिअर आहे किंवा अशा जमिनींमध्ये एक जर मर रोगाचा शिरकाव जर झाला तर कोणत्याही औषधांनी होऊ शकत नाही, कारण याच्यात पाण्याचा निचराच होत नाही. जवळपास 5 महिने 4 महिने पाणी ॲक्युम्युलेशन राहणार, मर रोगाचा इतका प्रादुर्भाव वाढणार की तुमची बाग उजाडणार. म्हणून अशा जमिनींमध्ये लागवड करायचं नाही. आता ज्याच्या बागेत मर रोगच आला नाही तो म्हणेल साहेब माझी बाग चांगली आहे, पण एकदा का याच्यात रोगाचा शिरकाव झाला तर कंट्रोल होणं शक्य नाही. मूळ कूज आहे, रोग आहे, हे सगळे जे रोग आहेत हे अशा जमिनींमध्ये फार मोठ्या प्रमाणात होतात. म्हणून आपण करताना आता जनरली शेतकरी सॉईल टेस्टिंग करून घ्या म्हणतात, म्हणजे काय करतात त्याच्यामध्ये नत्र, स्फुरद, पालाश हे सांगतात. बाकी वैज्ञानिक वर्गसुद्धा तुम्ही स्वतः जाऊन सांगा साहेब नत्र, स्फुरद, पालाश नका सांगू, कारण या गोष्टी मॅनेज करू शकतात. तुमचा नत्र कमी झालं तर उद्या युरिया टाकू शकता तुम्ही. तर परमनंट प्रॉपर्टी जे आहे, ज्या शाश्वत प्रॉपर्टी म्हणजे ज्या चेंज होणार नाही त्याचा अभ्यास करणं आवश्यक आहे. जसं pH आहे, सॉईल डेप्थ आहे. आता सॉईल डेप्थ पण आपण JCB लावून चेंज करतो, पण ते अनइकॉनॉमिकल आहे. एक जनरली तर या प्रॉपर्टी आहे, कॅल्शियम कार्बोनेट किती आहे, या ज्या प्रॉपर्टीचा स्टडी करणं फार आवश्यक आहे. आपण जमीन जेव्हा म्हणतो किंवा तुम्ही जायला आता तर नत्र, स्फुरद, पालाशचं एक वेळ टेस्टिंग नाही केलं तरी चालेल तुम्ही, पण बाकी या ज्या प्रॉपर्टी आहे या अभ्यास करणं फार आवश्यक आहे. त्याच्यानंतर डाळिंबाच्या जर व्हेरायटी म्हणाल तर जवळपास महाराष्ट्रामध्ये गणेश, मृदुला, बसकत आहे, भगवा आहे, कर्नाटकामध्ये आहे, बसिन सीडलेस आहे, ज्योती आहे, आंध्र प्रदेशमध्ये पण त्याच आहे. पण आजच्या परिस्थितीमध्ये जर तुम्ही आज स्वतः जरी अनुभवत असाल तर डाळिंबामध्ये 90% भागांमध्ये सध्या एकच व्हेरायटी चालू आहे, ती म्हणजे भगवा, ज्याला कर्नाटकमध्ये केसरी म्हणतात किंवा कुठे वेगवेगळी नाव आहे, पण ती बेसिकली व्हेरायटी ती एकच आहे, भगवा. म्हणजे एकदम लाल डीप रेड, जो सगळ्यात पहिले जो तुम्ही फोटोग्राफ बघितला होता त्या टाईपचा आहे. मी तुम्हाला दाखवतो नेक्स्ट फोटोग्राफ. हा जो सेंटरचं जे फ्रूट आहे हे भगव्याचं आहे. एक बाजूचं गणेशचं आहे आणि एक मृदुला, आरक्ता, या 3 व्हेरायटी बेसिक लिडिंग व्हेरायटी आहेत. तर आपण मार्केटमध्ये गेलो तर भगव्याचं जर रेट 80 रुपये असेल तर गणेशचा रेट 20 रुपये असतो. त्यामुळे काय झालं आहे की गणेशचं कल्टिवेशन कमी झालं आहे आणि जवळपास सगळीकडे एक मोनोटोनस व्हेरायटी झालेली आहे. पण अशा कल्टिवेशनमध्ये मी म्हणजे तुम्हाला सजेस्ट करीन की तुम्ही जर जास्ती डाळिंब लावत असाल तर एकच व्हेरायटी लावण्यापेक्षा 2 ते 3 व्हेरायटी करा. गणेश व्हेरायटी असं आहे की समजा याच्यावर रोग येऊ का काही येऊ, सगळ्यात बेसिक याचा फायदा असा आहे की हे पीक फक्त 5 महिन्यात येतं. हे पिकावर रोग, कीड याचा प्रादुर्भाव कमी आहे. म्हणजे सगळ्यात पहिली व्हेरायटी जी आहे ती गणेश व्हेरायटी आहे. याचं फळ जवळपास 600 ग्राम 700 ग्रामचं आहे. यील्ड खूप जास्ती आहे भगव्याच्या कंपॅरेटिव्हमध्ये आणि सगळ्या गोष्टी याच्या चांगल्या आहे. क्वालिटी जर पाहिली तुम्ही खाण्याला जर आहे तर हे गणेश व्हेरायटी खूप चांगली आहे. पण प्रश्न काय आहे की शेवटी मार्केटमध्ये हे विकल्या गेलं पाहिजे, याला भाव निश्चितच कमी आहे. तरीसुद्धा काय होतं की तुम्ही जर एकच व्हेरायटी लागली, जसं सगळीकडे मी तुम्हाला सांगितलं 99% भागात एकच भगवा चालू आहे, तर याच्यावर जर चुकून एखाद वेळ जर रोगाचा प्रादुर्भाव किंवा काही झालं तर हा पूर्णपणे 100% नुकसान होतं. आणि आपला जो डिफरंट व्हेरायटी असेल तर आपल्या हातात काही ना काही प्रोडक्शन यायचे चान्सेस असतात. म्हणजे 100% नुकसान होण्यापेक्षा गणेशमध्ये 100% नुकसान तुमचं कधीच होणार नाही. किती नुकसान झालं तरी ॲटलीस्ट 40% क्रॉप निघेल, म्हणजे तुम्ही लावलेला खर्च निघायचे चान्सेस असतात. त्यामुळे माझं असं सजेशन राहील की तुम्ही 1 ते 2 व्हेरायटीचं सिलेक्ट करणं आवश्यक आहे. तर अशा 2-3 व्हेरायटी आहेत या. त्याच्यानंतर डाळिंबाची लागवड जी आहे तर सध्या तुम्ही जर डाळिंबवाल्यांनी जर बागा बघितल्या असतील तर अशा टाईपचे जर आहे, झाडं लावून टाकतात, नंतर झाडं लावल्यानंतर मध्ये आता ट्रॅक्टरनी कल्टिवेशन करतात, हळूहळू झाडांकडे माती जमा होत राहते आणि अशा प्रकारचं जे आहे आपण जे बांध घालणं म्हणतो ते नाही आहे. तर आता हे वेगवेगळ्या लागवड पद्धती आहेत. आता लागवड पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगितलं, जर डोंगर उताराच्या जमिनीवर तुम्हाला लागवड करायची असेल आणि तुमच्या जमिनीचा जर स्लोप भरपूर आहे म्हणजे आता तुमचं डोंगरावरच लागवड करताय असंच जर समजू आपण, तर अशा ठिकाणी तुम्हाला सॉईलची डेप्थ मॅक्झिमम किती मिळणार, 10 ते 15 सेंटीमीटर सॉईल डेप्थ मिळणार. 10 ते 15 सेंटीमीटर फक्त सॉईल डेप्थ राहणार. तर अशा ठिकाणी मी तुम्हाला जे पहिले सांगितलं की 30 ते 40 सेंटीमीटर आपल्याला पाहिजे. तर अशा ठिकाणी काय करणार, आपण डोंगरावर उताराच्या आडव्या भागामध्ये डायरेक्ट चर खोदून घ्या. तुम्हाला जर इकॉनॉमिकल परिस्थिती चांगली असेल तर JCBनी खोदा किंवा मग ट्रॅक्टरनी खोदून घ्यायचं.
तर ही चर पद्धत झाली. आणि अशा ठिकाणी माती भरायची. नंतर वरच्या सरफेसमधली माती घ्या किंवा मग आपण जी तलावाची माती म्हणतो पॉन्ड सॉईल, त्या तलावातली मातीचा वापर करून चर भरायचे आणि डोंगराच्या उताराच्या आडव्या दिशेने चर खोदून ते भरून त्याच्यामध्ये डाळिंबाचं कल्टिवेशन करायचं. ही एक पद्धत आहे. जर तुमचा जमिनीचा स्लोप कमी असेल आणि शॅलो सॉईल असेल तर अशा ठिकाणी 3 बाय 2 फुटाचे खड्डे घ्या. 3 फूट रुंद, 3 फूट लांब आणि 2 फूट खोल अशा भागातला तिथे जे दगड माती करून तिथेसुद्धा चांगल्या प्रकारची माती भरायची आणि त्याचं कल्टिवेशन करायचं. जिथे खूप पाणथळ जमीन आहे, म्हणजे जिथे पाण्याचा संचय होऊ शकतो, अशी ही जी तिसरी फिगर आहे आपली, त्याच्यामध्ये एक वरंबा पद्धत म्हणतो आपण त्याला. इथे तुम्ही जर बघत असाल की पूर्ण बांध घातलेले आहे, वरंबा घातलेला आहे आणि त्याच्यावर लागवड केली आहे. याच्यामध्ये काय होईल आहे की तुमचा जो पाण्याचा निचरा नेहमी चांगला राहील आहे, त्याच्यामध्ये पाण्याचा संचय होणार नाही व रोगप्रतिकारशक्ती चांगली राहील. आणि ही जी आहे एक वरंबा पद्धत आपण बेडिंग सिस्टीम म्हणतो, ही सुद्धा आम्ही एक डेव्हलप केलेली आहे की पूर्ण बांधांवर लागवड. आता संत्र्यामध्ये याला इस्रायल टेक्निक म्हणतात, पण ही इस्रायल टेक्निक नाही, ही 8 वर्षापूर्वी आपल्या इथेच आपण संशोधित केलेली टेक्निक आहे आणि आपण ही बऱ्याच वर्षापासून वापरतो. याचे कसे फायदे आहे की जर पाऊस कमी झाला तर याच्यामध्ये पाण्याचा संचय केला जातो आणि जर पाऊस खूप झाला तर याच्यातनं पाणी वाहून जातं आणि वरची जी मुळांचा जो भाग आहे 15 ते 20 सेंटीमीटरचा, याच्यामध्ये नेहमी एरेशन राहतं. तर अशा प्रकारच्या जमिनींमध्ये त्याला वरंबा पद्धत बेडिंग सिस्टीम म्हणतो आपण. तर अशामध्ये डाळिंबाची लागवड करणं फार आवश्यक राहील. त्यामुळे डाळिंब लागवड करताना पहिले बांध घाला, नंतर झाडं लावा. सध्या शेतकरी काय करतात आहे, पहिले प्लेन लँडवर म्हणजे झाडं लावून टाकतात आणि नंतर मग आपण आंतरमशागत केल्यानंतर हळूहळू त्या झाडावर माती चढवत जातात. जर बाकी फळपिकामध्ये जसं जर संत्रा असेल तर तिथे काय होतं की डोळा मातीमध्ये झाकला जातो. डाळिंबामध्ये पण तसंच होतं की मुळाच्या भागावर मातीचा दडपण ठेवल्यासारखं होतं. त्यामुळे बांध पहिले घाला, नंतर डाळिंबाची लागवड करा. ही सिस्टीम फार चांगल्या प्रकारे आहे. हे जसं तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की कर्नाटकमध्ये आपण जे बेडिंग सिस्टीम म्हटलं, पहिले बांध घातले त्याच्यावर कल्टिवेशन आहे. खूप मोठ्या प्रमाणात जवळपास वर्षभरातच त्यांचं प्रोडक्शन चालू झालेलं आहे. त्याच्यानंतर आपण डाळिंबामध्ये झाडांमध्ये आणि ओळींमध्ये अंतर किती ठेवावं, तर विद्यापीठाच्या शिफारशीनुसार 4.5 बाय 3 मीटरचं अंतर आहे. आता जे 4.5 मीटर आपण अंतर ठेवतो आहे, तर आजकाल लेबर प्रॉब्लेम खूप झाल्यामुळे काय झालं की जिकडे तिकडे सगळं आपलं स्प्रेइंग, इंटर कल्टिवेशन, सगळ्या ज्या गोष्टी आहे आपण हे सगळं मेकनाईज करतो आहे. तर हे 4.5 अंतर जे आहे हे तुमचं त्या दृष्टिकोनातून आहे, म्हणजे मेकनायझेशनच्या दृष्टिकोनातून आहे. अदरवाईज झाडांना 4.5 मीटरची गरज नाही आहे. आता तुम्ही जर छोटे HV 25 HP जर ट्रॅक्टर वापरत असेल तर आपण हे अंतर 4 मीटरपर्यंत कमी करू शकतो. पण कोणत्याही परिस्थितीत 4 मीटरपेक्षा कमी अंतर याच्यावर ठेवू नये, कारण डाळिंब हे पीक आहे, याच्यामध्ये रेग्युलर स्प्रे लागतात, याच्यामध्ये रेग्युलर इंटर कल्टिवेशन किंवा स्वच्छता जी आहे ही ठेवावी लागते. तर ती मेकनायझेशनशिवाय शक्य नाही. त्यामुळे बरेच शेतकरी आता हाय डेन्सिटी म्हणतात आहे, पण ते प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे. एखाद वर्ष हाय डेन्सिटीचं उत्पादन येईल, सगळं येईल आहे, पण त्याच्यानंतर जो तेलाचा प्रादुर्भाव झाला त्याच्याकरता हे हाय डेन्सिटी हे फार मोठ्या प्रमाणावर कारणीभूत होतं. त्यामुळे तुम्ही 2 झाडांमधलं अंतरावर कॉम्प्रोमाइज करू शकता, पण 2 ओळींमध्ये ॲटलिस्ट 4 मीटर अंतर ठेवणं आवश्यक आहे. नंतर 2 झाडांमध्ये 3 ते 3.5 मीटर अंतर ठेवा. तुमची जर जमीन हलकी असेल, हलक्या जमिनीत जर लागवड करत असेल तर नॅचरली तुम्हाला तिथे झाडांची जी ग्रोथ आहे ही फार मोठ्या प्रमाणावर राहणार नाही. तर अशा ठिकाणी तुम्ही 3 मीटर अंतर ठेवा. जर तुमची मध्यम जमीन असेल, मध्यम प्रकारची जमीन असेल, जी आपण जमिनीचा जो पोत म्हणतो ना, हा जर मध्यम प्रकारचा असेल तर इथे 3.25 मीटर ठेवा. आणि भारी जमिनीत जर लागवड करत असाल तुम्ही बेडिंग सिस्टीमवर तर अशा ठिकाणी जवळपास 3.5 मीटर अंतर ठेवणं आवश्यक आहे. हे याच्यामध्ये तुमचे झाडं राहतील आहे, पण तुमचं जर यील्ड कॉम्प्रोमाइज करण्यात अर्थ नाही, कारण हाय डेन्सिटी घेऊन पहिले 1-1.5 वर्ष तुम्ही यील्ड घ्याल, पण हे फळपिकामध्ये नंतरच्या लाँग रनमध्ये हे शक्य नाही आहे, म्हणजे सस्टेनेबल शाश्वत उत्पादन मिळणं शक्य नाही. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत 4 बाय 3 मीटरपेक्षा कमी अंतरावर डाळिंबाची लागवड करूच नाही. नंतर आपण जे खड्डे खोदायचे तुम्हाला सांगितलंच आहे की आपण चर खोदा, उतारची भाग असेल तर चर खोदा, जर लेवल लँड असेल तर खड्डे खोदा. आणि त्याच्यामध्ये कसं काय भरायचे ते तुमच्या एक मी लेक्चर झाल्यावर तुम्हाला नोट्स पण आहे, त्याच्यामध्ये डिटेल दिन आहे. तर त्याच्यामध्ये तुमच्या जर तिथे वाळवीचा प्रादुर्भाव असेल तर थिमेट वापरायचं, तुमचे फंगल डिसीज असेल तर त्याच्यामध्ये क्लोरोपायरिफॉसचा स्प्रे घ्यायचा आणि ब्लिचिंग पावडरसुद्धा खड्डे भरताना लावायची. या ब्लिचिंग पावडरनी काय होतं की फ्युमिगेशन होतं, म्हणजे तुमचे जे खड्ड्यांमध्ये जे बुरशी वगैरे किंवा प्रादुर्भाव असतं ते निर्जंतुक होतात. आणि खड्डा भरताना या ज्या गोष्टी आहेत, जसं कुजलेलं शेणखत, त्याच्यानंतर सिंगल सुपर फॉस्फेट, निंबोळी पेंड आहे,
या निंबोळी पेंड वगैरे कसं नेमॅटोडच्या कंट्रोल करता वगैरे फार मोठ्या प्रमाणावर उपयोगी होतात. त्याच्यानंतर ट्रायकोडर्मा जीवाणू मिश्रण आहे, PSB आहे. ह्या सगळ्या प्रकारचे जे जीवाणू आहेत हे यांचं मिश्रण हे खड्ड्यांमध्ये जे आपण भरतो ते भरताना आवश्यक आहे. आता याच्यामध्ये एक काळजी घेणं खूप आवश्यक आहे. आमच्या स्वतःच्या केंद्रावरचा हा अनुभव आहे. आम्ही काय केलं की खूप मोठ्या प्रमाणावर आमचा जो खत पाणी होतं आम्ही भरलं तिथे खड्ड्यांमध्ये आणि त्याच्यावर लावले झाडं. आता 1 वर्षानंतर ती झाडच वाढत नाही आहेत आमच्या इथे. नंतर आम्हाला असं कळलं की काय झालं की तुम्ही जे झाड लावता त्याच्या जर खालच्याच भागात जर तुमचं जर खतं भरपूर प्रमाणात, चाहे सेंद्रिय खत असो की काही असो, तुम्ही आज कुठेही गेलं तरी तुम्हाला चांगलं कुजलेलं शेणखत मिळणं शक्यच नाही आहे. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना मी एक विनंती करीन की शेणखत कुठूनही विकत घ्या, तुमच्या शेतावर खड्डे बनवा, त्याला 3 महिने कुजवा. कुजवल्यानंतरच शेणखताचा वापर करा. कितीही कोणी सांगितलं की साहेब हे चांगलं कुजलेलं आहे, तर शेणखत कुजलेलं मिळणं शक्यच नाही. आणि जर चांगलं जर शेणखत कुजलेलं नसेल आणि तुम्ही वापरलं तर त्याचे नुकसानच जास्ती आहे. त्यामुळे हे आम्ही संत्रा तिथे झाड लावताना लावलं आणि त्याच्यावर झाडं लावल्यानंतर ती जी गरमी झाली त्या खताची आणि त्याची, त्यामुळे झाडांच्या मुळं वाढतच नव्हते. मुळं वाढत नसल्यामुळे हे जे खत आम्ही टाकलेलं आहे त्याचा फायदा होण्यापेक्षा नुकसान जास्ती झालं. त्यामुळे आपल्याजवळ जर खत भरपूर असेल तर ते खूप मोठ्या प्रमाणात वापरायचं असं करू नका. म्हणजे झाडाची जी मुळं ज्या भागात आहे तिथे खूप मोठं खत टाकू नका. वाटल्यास हे साईडला द्या थोडंसं. माझं तर म्हणणं आहे की 1 महिना लावल्यानंतर झाडं इस्टॅब्लिश होऊ द्या. इस्टॅब्लिश झाल्यानंतर बाजूला खड्डे करून आपण त्याच्यामध्ये खत देऊ शकतो, सेंद्रिय खत किंवा काय. त्याच्यानंतर आपण जे जसं मी तुम्हाला सांगितलं की डाळिंबाचं रोप लागवड पद्धत आहे. आता तुम्ही म्हणाल की साधं एक आहे, पण बऱ्याच ठिकाणी तुम्हाला नवल वाटेल. आता म्हणजे सगळ्यांना नाही म्हणत, पण बरेच शेतकरी असे पाहिले मी की पॉलिथिनच्या बॅगसोबत रोपं लावणारे झाडं पाहिलेत मी. म्हणजे तसे जे पॉलिथिनचं जसं पूर्ण बॅग आणल्या आणि तसेच्या तसे खड्डे करून झाडं लावले आहेत त्यांनी. तर त्यामुळे आम्ही या गोष्टी सांगतो कारण काही काही आम्ही अनुभव आहेत. तर निश्चितच त्याला फाडताना त्या जे आपले जे लेबर लावणार आहेत त्यांना आवर्जून ब्लेड द्या. तुम्ही ब्लेड दिलं तरी 2 झाडानंतर तो काढून फेकून देईल आणि पॉलिथिन बॅग हाताने फाटते म्हणून जोरात तुम्हाला पॉलिथिन बॅग फाडेल. याच्यात नुकसान तुमचं एकच होईल आहे की त्यातले जे मुळं आहेत तुमचे 100% तुटणार. कारण एवढ्या आपण नर्सरीमध्ये फक्त किती 6 इंचाची तर बॅग असते, त्याच्यामध्ये सगळे मुळं वाढलेले असतात, तंतुमुळं असतात. म्हणजे जे आपले जे रूट असतात ते टॅप सिस्टमचं जर डेव्हलप झालेली नसते आणि तो पॉलिथिन लावणार जोरात, त्याला काही त्याच्याशी घेणं देणं नाही आहे. त्याला फक्त रोपं लावणं एवढंच उद्देश असतो. तर अशा ठिकाणी ब्लेडनी पॉलिथिन करा आणि तो मातीचा जो गोळा आहे तो तुटू न देता, कारण त्याची लेंथ जास्ती आहे. या ज्या पॉलिथिन बॅग आहे नर्सरीवाल्यांचं, यांचं एक आम्ही सजेस्ट करणार आहे की त्यांची लेंथ जास्ती आहे, विड्थ कमी आहे आणि ती सिस्टीम चालू आहे. होतं काय की तुमचे 6 इंचाच्या वर असल्यामुळे ती हातात धरताच नाही आहेत. तर मातीचा गोळा अर्ध्या भागातून 100% तुटतो आणि तुमचे 100% जवळपास 50% मुळं तुटतात. यांनी नुकसान काय होतं की एक तर तुमची प्लॅन्ट मॉर्टिलिटी म्हणजे जवळपास 20% मर होते झाडांमध्ये आणि मर जरी नाही झाली तरी ते झाड तिथे तगायला जवळपास 3 ते 4 महिने लागते. म्हणजे आपण जे पॉलिथिनमध्ये लावायचं जे बेसिक प्रयोजन आहे ते फक्त ब्लेडनी पॉलिथिन न फाडल्यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं. साधी गोष्ट आहे पण नुकसान खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे आवर्जून कोणतंही, हे मी डाळिंबाचंच सांगत नाही, कोणतेही तुम्ही रोप लावत असाल तर अशा प्रकारे फळपिकाची रोप लावणं आवश्यक आहे. आणि याच्यामध्ये लावताना काय करा की जसं मी झाडं जर तुम्हाला डाळिंबाची लागवड करायची असेल तर मे महिन्यामध्ये खड्डे खोदून ठेवा. त्याला उन्हामध्ये चांगलं तापू द्या त्या मातीला आणि जून जुलैच्या आधी खड्डे आपण जे सांगितले त्याप्रमाणे भरा. आणि खड्डा भरताना जमिनीच्या जवळपास 1.5 फूट वर खड्डा भरणं आवश्यक आहे. कारण होतं काय की आपण माती जेव्हा खोदतो तेव्हा ती कॉम्पॅक्ट असते आणि जेव्हा भरतो तेव्हा भुसभुशीत अशी लूज भरल्या जाते. त्यामुळे जर त्याच्यावर 2 पाऊस जर झाल्यानंतर ती माती जवळपास 1.5 फूट बसून जाते आणि बसल्यानंतर तिथे पाणी साचतं पावसाळ्यामध्ये आणि पाणी साचल्यानंतर तिथे पुन्हा मुळकूज होऊन रोपं मरतात. त्यामुळे खड्डा भरताना जमीन लेवलच्या कमीत कमी 1.5 ते 2 फूट वर तो भरावा आणि त्याच्यावर रोपाची लागवड करावी. तो हळूहळू दबतो तो 4 ते 5 झाल्यानंतर. जर तसं नसेल तर रोप लावायच्या आधी तुम्ही 4-5 वेळ पाणी देऊन टाका त्याला. खड्डा भरा, झाड लावायच्या आधी 2-4 वेळ पाणी देऊन नंतर लागवड करा. म्हणून आम्ही जनरली एक रेकमेंड करतो की जून जुलैमध्ये लागवड करू नका. त्याचं कारण हेच आहे की खड्डे भरून ठेवायचे आणि जून जुलै जो मेन पावसाचा बहार आहे की खूप मोठ्या जो प्रमाणावर पाऊस पडणारा कमी झाल्यानंतर प्लॅन्टेशन घ्यायचं. म्हणजे ऑगस्ट सप्टेंबरमध्ये प्लॅन्टेशन घ्यायचं की त्याचं पाणी संचय होणार नाही.
पण डाळिंब पिकामध्ये तुम्हाला लिबर्टी अशी आहे की तुम्ही वर्षभर प्लांटेशन करू शकता. जर पाण्याची सोय असेल तर तुम्हाला नवल वाटेल, आम्ही मे महिन्यामध्ये सोलापूरमध्ये झाडं लावलेली आहेत आणि काहीही प्रॉब्लेम नाही, सर्वायवल होऊ शकतं. निश्चितच जून जुलैमध्ये तुम्हाला एक रिकमेंडेड आहे. पण आज तुम्ही समजा जून जुलैत लावत नसाल, आजचं जर डिसेंबरमध्ये जरी लावत असाल तुम्ही, तरी लावून टाका. कारण 6 महिने वाट पाहायची दिवस नाही आहेत आता. म्हणजे आज 6 महिन्यामध्ये तुमचं 6 महिन्यात होऊन जाईल. एक तुम्ही जवळपास 6 महिने तुम्ही म्हणजे यील्ड घेण्याला अजून तेवढं पुढे जाल. त्यामुळे आजच्या डेटलासुद्धा तुम्ही डाळिंबाचं प्लांटेशन केलं तरी काहीही हरकत नाही आहे. त्याच्यानंतर डाळिंब झाड लावल्यानंतर हा तुम्हाला फोटोग्राफ दाखवता की पहिली जी फिगर आहे तुमची, तर हे जे झाड आहे हे झुडूप वर्गीयमध्ये येतं. आपण जे झुडूप म्हणतो ना, जसं म्हणजे सुबाबुळीचं किंवा असे खालून फादोरे फुटत असतात त्याला, तर हे झुडूप वर्गीय फळपीक आहे. तर हे झुडूप वर्गीय, तर याच्यामध्ये काय पद्धत आहे की बाकी जसं संत्रा मोसंबी घ्या किंवा कोणती घ्या, याच्यामध्ये काय असतं की एकच खोड असतं. एकाच खोडावर आपण झाड वाढवतो आणि त्याच्यानंतर त्याचं ब्रँचिंग करतो. हे डाळिंब पिकामध्ये जवळपास 3 ते 4 खोडं घेतो आपण. कारण याच्यामध्ये हे तुम्हाला जसं सांगितलं की झुडूप वर्गीय बुशी व्हेरायटी आहे ही, त्यामुळे याच्यात 3 ते 4 भागाल म्हणजे 4 विरुद्ध दिशेला वाढणारे 4 खोडं आपण ठेवतो. 4पेक्षा जास्त कोणत्याच परिस्थितीत घेऊ नका. 3 ते 4 खोडं. हे जसं तुम्ही बुश जे बघताय, याच्यामध्ये तुम्ही 6 महिन्यानंतर जे जोमदार वाढणारे 3 जे आहेत, 3 होत असतील 3 बघा, 4 होत असतील 4 बघा. असेच फक्त झाडं वाढू द्या. म्हणजे जे तुमचे जे आपण जे शूट म्हणतो ना याच्यामध्ये, ते वाढू द्या आणि बाकीच्यांचं हे करा. तुमची जी दुसरी जी चुना लावलेला चुना नाही आहे, ते बोर्डेक्स मिक्सचर आहे. बोर्डेक्स मिक्सचर वाढलेलं आहे बघा. 4 भागाला 4 आंब्यानं त्याची ग्रोथ करतो आहे आणि पुढे वाढल्यानंतर हे होईल आहे, त्याचं फायदा होईल आहे. याच्यामध्ये कसे बेनिफिट काय आहे की सिंगल स्टेममध्ये काय आहे की याच्यामध्ये आपला जो आहे म्हणजे खोडभुंगा जे म्हणतो आपण, त्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होता आता डाळिंबावर. तर त्यामुळे काय व्हायचं की सिंगल जर स्टेम असेल आणि त्याच्यावर जर या रोगाचा जर प्रादुर्भाव झाला तर प्लॅन मरून जायचं. पण आता कसं झालं आहे की आता औषधं फार मोठ्या चांगल्या प्रकारात आली किंवा संशोधन पण झालेलं आहे, त्यामुळे आपण कंट्रोल करू शकतो. म्हणून पहिले जे आहे 3 ते 4 खोडवे ठेवायचे त्याच्यामध्ये. म्हणजे समजा एखाद्या खोडाला प्रादुर्भाव धरून जरी मेलं तरी बाकीचे 3 खोडं राहायचे आणि झाडाला विशेष फरक पडायचा नाही. हा एक फायदा होतो. त्याच्यानंतर मल्टीस्टेम म्हणजे जास्ती जर आपण खोडवे ठेवले तर याच्यामध्ये बेनिफिट काय आहे की तुम्हाला जास्ती कॅनॉपी मिळते. म्हणजे कॅनॉपी म्हणजे त्याला काय म्हणणार तुम्ही, व्हिजिटेटिव्ह तुम्हाला जे आहे तो सरफेस एरिया भरपूर मिळतो. त्यामुळे निश्चितच त्याच्यावर डाळिंबाचे फळंसुद्धा जास्ती लागणार. आणि मग तुम्हाला जर सिंगल स्टेम जर लावायचं असेल तर काही जण रिकमेंड करतात, मग अशा ठिकाणी तुम्हाला एक स्पेसिंगमध्ये तुम्ही कॉम्प्रोमाइज करू शकता. कारण याची ग्रोथ जी आहे, मग तुम्ही जे 3 मीटरवर लावायची गरज नाही राहत. कारण सिंगल स्टेमचं झाड तेवढं ब्रँचेस कव्हर करतच नाही याचे. तर मग तुम्हाला जर कोणी सांगितलं की सिंगल स्टेममध्ये ग्रोथ मला लावायचं आहे बा प्लांटेशन, तर तशा ठिकाणी तुम्ही जे रोटूर म्हणजे 2 झाडांमधलं अंतर आहे त्याच्यात कॉम्प्रोमाइज करू शकता तुम्ही. पण आमचं रिकमेंडेशन हेच आहे किंवा जे अनुभव आहे आमचे, समजा 3 ते 4 खोडं वाढवावीत. एक हे झालं ट्रेनिंग, म्हणजे सुरुवातीला झाड कसं वाढवायचं. त्याच्यानंतर एक दरवर्षीची जी छाटणी आहे आपण, म्हणजे वार्षिक छाटणी म्हणतो आपण. आता तुम्ही जर डाळिंबवाले जर बसाल तर की खूप तुम्हाला टोळ्याच्या टोळ्या दिसतात की साहेब डाळिंबामध्ये खूप छाटणीची गरज आहे, हे आहे ते आहे, काही सिस्टीम आहे. याच्यामध्ये अशातला काहीही भाग नाही आहे. या डाळिंबामध्ये तेल्या रोगाचा प्रादुर्भाव व्हायच्या आधी छाटणी हा प्रकारच नव्हता. पण आता तेल्या रोग आल्यानंतर काय झालं की जे तेल्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे जेवढे जे अफेक्टेड स्टेम आहे ते छाटावं लागायचे. त्यामुळे हा छाटणीचा इवन काही वेळेस जर खूप प्रादुर्भाव झाला तर खरड छाटणी करावी लागायची की जे नवीन ब्रँचेस येणार त्याच्यावर तेल्या राहणार नाही, अशा प्रकारचा पद्धत झालं. तर ती एक सिस्टीम स्टँडर्डाईज झाली की बा छाटणी करावीच लागते. आपण वार्षिक छाटणी कोणत्याही फळपिकात जशी करतो तशाच प्रकारे करायची. त्याचं साधं प्रिन्सिपल आहे की आपण जे फळपिकं काढल्यानंतर जे फ्रूट हार्वेस्ट केल्यावर जे वाळलेल्या ब्रँचेस काढायच्या किंवा एकमेकात घुसलेल्या फांद्या कापणे, की जेणेकरून सगळ्यात छाटणीचा उद्देश काय आहे की हवेशीरपणा राहायला पाहिजे झाडाच्या आतमध्ये. त्याचप्रमाणे सूर्यप्रकाश तुम्हाला सांगतो की दुपारी 12चं जर ऊन पडलं तर त्यातले काही उन्हाचे जे भाग आहे किंवा काही किरणं आहे ते खाली जमिनीवर पोचले पाहिजे अशा प्रकारे. नाही तर जर खूप डेन्स झालं तर तुमची फवारा आतपर्यंत जात नाही किंवा ह्युमिडिटी जास्ती प्रमाणात वाढते, किडीचा आणि रोगांचा प्रादुर्भाव जास्ती प्रमाणात वाढतो. या प्रमाणाने आपल्याला छाटणी करायची. आणि दुसरी एक बेसिक गोष्ट लक्षात ठेवायची की डाळिंबामध्ये जी फळधारणा होते ही कुठे होते तर पेन्सिल थिकनेस, म्हणजे एक आपली सिस पेन्सिल असते, म्हणजे बोटाच्या
जाडीचे ज्या फांद्या आहेत त्या फांद्यांवर फळधारणा होते. म्हणजे खूप मोठ्या ज्या फांद्या आहेत त्याच्यावर तुम्हाला फळं लागत नाहीत. तर तुम्हाला दरवर्षी एक सेट जो असा तयार झाला पाहिजे. त्याच्यापेक्षा जर जाड ब्रँचेस होत असतील तर त्याचा तुम्हाला काही फायदा नाही. त्यामुळे तुम्ही प्रूनिंग किंवा जे आहे वार्षिक छाटणी अशी करायची की दरवर्षी एक त्या फांद्या तयार झाल्या पाहिजे अशा प्रकारे छाटणी करायची. बाकी त्याला काही खूप असं प्रयोजन नाही आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला जसं सांगितलं की याच्यामध्ये जे आहे बहार 3 प्रकारचे आहेत. संत्र्यावाल्यांना माहीतच असेल, आंबिया बहार, मृग बहार आणि हस्तबहार हेच आहेत. आंबिया बहाराचं काय आहे की जानेवारी फेब्रुवारीमध्ये आहे, मृग बहार जून जुलैमध्ये. हे फ्लावरिंग सीझन आहे हा. आणि याच्यानंतर तुम्ही जर व्हेरायटीनुसार गणेश असेल तर 5 महिन्यांनी फ्रूट मॅच्युअर होतील, भगवा असेल तर 7 महिन्यांनी होतील. तर यानुसार तुमचं जे फ्लावरिंग टू फ्रुटिंग सीझन तुम्हाला मॅनेज करायचं आहे. आणि या बहाराचे जर फायदे तोटे म्हटले तर याच्यामध्ये जो हा मृग बहार आहे याचं काय आहे की हा पाण्याच्या बेसिसवर आहे. म्हणजे आपल्या इथे जे मान्सून आहे हा जूनमध्ये जुलैमध्ये चालू होतो, पण नेहमी चालू कधी होईल याचा काही भरोसा नाही, बेभरोशाचा आहे. याच्यामध्ये तुमचे 4 महिने सतत पावसाळा असल्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्ती आहे. पण त्याचवेळी याच्यामध्ये यील्ड जास्ती आहे, व्हिजिटिव्ह ग्रोथसुद्धा भरपूर प्रमाणात होते. जर तुम्ही रोग मॅनेज करू शकले तर हा मृग बहार घ्या. त्याच्यानंतर आंबिया बहारांचा फायदा असा आहे की हा पूर्ण बहार फ्लावरिंग टू फ्रुटिंग उन्हाळ्यात राहतो. त्यामुळे याच्यावर कीड व रोगांचा प्रादुर्भाव नाही आहे. तर ज्या शेतकऱ्यांजवळ पाण्याची उपलब्धता भरपूर प्रमाणात आहे, पण याच्यामध्ये काय आहे की मेमध्ये जवळपास सीझन येतो जेव्हा तुमचे पाण्याचे स्तोत्र जे आहे आटलेले असतात. अशा ठिकाणी जर तुमच्याजवळ पाण्याची जर इरिगेशनची जर सोय असेल तर तुम्ही निश्चितपणे आंबिया बहाराला जा. पहिलेच्या काळामध्ये काय होतं की आंबिया बहाराला भाव नाही मिळायचा, कारण मे जूनमध्ये काय आंबे निघतात मार्केटमध्ये. आंबे निघाले की मग डाळिंबाला विचारत नव्हते. पण आज परिस्थिती अशी आहे की डाळिंबाची इतकं प्रमाण कमी झालेलं आहे की कोणत्याही सीझनमध्ये भाव आहे. त्यामुळे आता भावाची काळजी करायची आजच्या डेटला तरी गरज नाही आहे. तर तुम्ही हा चॉईस घेऊ शकता, कारण इथे रोग कमी आहे, कीड कमी आहे. म्हणजे तुमचे जे खर्च जो आहे हा फार मोठ्या प्रमाणात कमी आहे. आणि ज्याच्याजवळ सोय आहे त्यांनी आंबिया बहाराला जावं. आणि हस्तबहार जे आहे ज्यांची शॅलो सॉईल आहे ते असं करू शकतात की याच्यामधलं आहे हस्तबहाराचं सुद्धा एक्सपोर्ट क्वालिटीचे फळ निघतात. हे सगळ्यात बेस्ट आहे म्हणजे भर पावसाळ्यामध्ये. पण याच्यामध्ये काय होतं की जर ऑक्टोबरमध्ये जर पाऊस जर झाला तर मी तुम्हाला जसं सांगितलं की स्ट्रेस बसत नाही झाडाला आणि फ्लावरिंग इंडक्शनचा प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणात आहे. तर हा जर फ्लावरिंग तुम्ही जर मॅनेज करू शकले, डाळिंबामध्ये आपण इथरलचा वापरानेसुद्धा फ्लावरिंग मॅनेज करतो, तर त्याचंसुद्धा आपण बेनिफिट घेऊन, कारण याचे जे आहे जवळपास फेब्रुवारी मार्चमध्ये फळं निघतात. आणि यावेळी तुम्हाला खूप एक क्वालिटीसुद्धा फळांची खूप छान असते आणि तुम्हाला रेट पण खूप चांगल्या प्रकारात मिळतात. तर अशा प्रकारचे 3ही बहार आहेत. तर तुम्ही तुमच्या मार्केटनुसार किंवा तुमच्या ज्या स्टडीनुसार तुम्ही मॅनेज करू शकता. एक न्यूट्रिएंट मॅनेजमेंट म्हटलं तर सर्वसाधारण जे आहे एक आपण सर्वसाधारण करू की बा मी तुम्हाला जसं सांगितलं की हे खूप ॲडव्हर्स सिच्युएशनमध्ये जातं आणि कमी पाणी लागतं, कमी अन्नद्रव्य लागतात. पण आम्ही अभ्यास केला की दरवर्षी आता तर जवळपास 17-18 टनपर्यंत उत्पादन घेतात आहे. तर खूप मोठ्या प्रमाणावरमध्ये आपण फळांमधनं अन्नद्रव्य आपण बाहेर टाकतो. तर याचं एक चार्टचं हेच आहे की अतिरिक्त पुरवठा करणं आवश्यक आहे. मग आता अन्नद्रव्य पुरवठा करायचं काय झालं आहे की कोणती पद्धत काय आहे. कोणी शेतकरी येतो, साहेब आम्हाला अन्नद्रव्य टाकायचे. तर याचे 3 मेथड आहेत. एक आहे व्हिज्युअल ऑब्झर्वेशन, म्हणजे झाडांमध्ये जे कमतरतेची लक्षणं दिसतात आहे त्या बेसिसवर आपण अन्नद्रव्याचा पुरवठा करायचा आहे. दुसरा आहे एक सॉईल अप्लिकेशन आणि तिसरा आहे लीफचं न्यूट्रिएंटचा स्टडी करायचा आहे. याच्यामध्ये 3 पद्धतीमध्ये हे सगळ्यात जसं डाळिंबाचं तुम्हाला सांगतो आहे की नत्राची कमतरता कशी दिसते, फॉस्फरसची कशी, पोटॅशची कशी, अशा सगळ्या न्यूट्रिएंटचा आम्ही अभ्यास करून त्याचं स्टँडर्डाईज केलेलं आहे. आणि तुम्हाला जर झाडामध्ये जर जी कमतरता दिसत असेल जे आपण चार्टमध्ये आहे तर त्या टाईपचं जर दिसली लक्षणं तर त्या अन्नद्रव्याचा पुरवठा करून तुम्हाला अन्नद्रव्य पुरवू शकतात. याच्यामध्ये नुकसान काय आहे की अन्नद्रव्याची कमतरता झाडात कधी निर्माण होते, जेव्हा खूप स्ट्रेस मिळतो. म्हणजे ऑलरेडी त्या झाडामध्ये नुकसान झालेलं आहे. आता एवढं नुकसान झाल्यानंतर तुमचं त्या सीझनचं क्रॉप वेस्ट गेलं. आता हे तुम्ही सुधरवाल कधी आणि ते दुरुस्त कधी होईल तोपर्यंत तुमचं यील्डवर इफेक्ट झालेलं राहतं. त्यामुळे ही एक क्रूड मेथड आहे. दुसरं कसं आहे की बरेच सारे रोगसुद्धा जे आहे त्या रोगाचे जसं मूळकूज आहे किंवा पाण्याचा संचय जरी झाला तरी झाडं पिवळी पडतात. म्हणजे हे लक्षणं ओळखायला तुम्हाला थोडासा अनुभव असणं आवश्यक आहे. कन्फ्युजन जास्ती होऊ शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झाडाला ऑलरेडी स्ट्रेस बसला आहे, त्यामुळे तुम्हाला त्या सीझनचं तुमचं क्रॉपचं नुकसान झालेलं आहे. हे मी फक्त डाळिंबासाठी नाही, कोणत्याही पिकासाठी सांगतो आहे. त्यामुळे तुम्ही ऑलरेडी एक सीझन गमावत आहे. त्यामुळे अशा ठिकाणी जे आहे
तुम्ही सॉईल टेस्ट करायचं. हे जसं झिंकची आपली आयरनची डेफिशियन्सी आहे याची लक्षणं आहेत. मग अशा ठिकाणी काय आहे की आपण जी सिस्टीम वापरतो की बा पाण्याचं जमिनीचा नमुना तपासतो आपण, मातीचा नमुना. पण आता माझ्या लक्षात हे आलं की आपण मातीचा नमुना जसं आपण काय केलं की संत्रा घ्या, डाळिंब घ्या, कोणतेही घ्या, फळ पिकांमध्ये काय होतं आहे की आपलं जास्तीत जास्त खतं द्यायचा एरिया किती आहे? 3x3 फुटाचा एरिया आहे कोणतेही फ्रूट क्रॉप जरी घेतलं. आणि या भागामध्ये आपलं नांगरण, वखरण किंवा खुरपण काहीही करत नाही. त्या झाडाची पानं जेवढी काही आहे त्या भागात नेहमी पडत राहतात. आणि होतं काय की या भागामध्येच आपण सॉईल सॅम्पल घेतो आणि आपण आता तुम्हाला नवल वाटेल की आम्ही डाळिंब बागांचा जेव्हा सर्वे करत होतो तर जेवढं पैसा लोकांना जास्त मिळतो तेवढं टाकतात. आम्ही डायरीमध्ये नोट करायला लागलो तर 2 पानं भरले तरी त्याचे खतं संपत नव्हते. शेणखत, गांडूळ खत, तुमचं त्या साखर कारखाने असल्यामुळे साखर कारखान्यातली मळी किंवा मार्केटमध्ये जे काही ऑर्गॅनिकच्या नावावर जे येत आहे त्या सगळ्या प्रकारची खतं तो टाकतो आहे. सल्फर टाकतो आहे, युरिया टाकतो आहे, मॅग्नीज टाकतो आहे, कॅल्शियम टाकतो आहे, सूक्ष्म अन्नद्रव्य, मायक्रोबियल टाकतो आहे, हिरवळीची खतं टाकतो. आणि टाकायचा एरिया किती? तर 3x3 फूट. काही दिवसांनी परिस्थिती असते की तिथचा जर सॅम्पल घेतला तर माती कमी आणि खतं जास्ती येतात सॅम्पलमध्ये. आणि आपण जर लॅबॉरेटरीमध्ये जर टेस्टिंग केलं तर मायक्रोन्यूट्रियनपासून सगळे न्यूट्रियनचं जर ॲनालिसिस पाहिलं तर इतकं हेवी असतात सगळे न्यूट्रियन एक्सेस. तर त्यामुळे काय होतं की फ्रूट पिकांमध्ये, फळ पिकांमध्ये जे सॉईल सॅम्पलिंगचं जे आहे हे एक माझं पर्सनल वैयक्तिक मत आहे. म्हणजे भरपूर सगळे गव्हर्नमेंटवाले आजही सबसिडी राहो का काही राहो सॉईल सॅम्पलचं ॲनालिसिस मागतात आहे. पण तुम्ही शेतकरी स्वतः करणार म्हणून माझे अनुभव शेअर करतो आहे की याच्यातनं आपल्याला फसवा डाटा मिळतो आहे. कारण की आपण सॉईल सॅम्पलिंगच तिथे चुकीचं करतो आहे आणि आपल्याला ऑप्शन नाही. आणि आता तर पद्धत अशी झाली, तुम्हाला काही फोटोग्राफ दाखवीन की ड्रिपरच्या खालीच खतं देतात आहे सगळे. तर त्याचं सॅम्पल घेणं चुकीचं आहे. तर त्यामुळे माझं थर्ड रिकमेंडेशन काय राहिलं आहे की आपण सगळ्यात बेस्ट मेथड आहे जसं की आता हे जस्ट टेबल आहे की त्याचं काय सॅम्पलमध्ये राहायला पाहिजे अन्नद्रव्य वगैरे तो आहे. त्यामुळे माझं तुम्हाला सजेशन हे राहील की तुमच्या झाडांमधले जे आहे ॲक्च्युली अन्नद्रव्य तपासणं आवश्यक आहे. कोणतंही फळ पीक असो, कोणतंही पीक घेत असो तुम्ही, जमिनीपेक्षा ॲक्च्युली झाडामध्ये अन्नद्रव्य किती आहेत. कारण काय होतं की समजा झाडांना वेगवेगळे रोग झालेले असेल, तुम्हाला जसं पुढे चार्ट पण दाखवीन मी की न्यूट्रिएंट इनबॅलन्स जरी झालं म्हणजे नत्राचा पुरवठा जास्ती झाला तर तो बाकी झिंकचं किंवा याचा अपटेक कमी करतो. म्हणजे जमिनीमध्ये तुम्ही खतं दिले आहे पण झाडं शोषू नाही शकत. त्यांच्या मुळाला डॅमेज झाला असेल, शोषण नाही होत. नेमॅटोडचा प्रादुर्भाव असेल, शोषण नाही होत. किंवा न्यूट्रिएंट इम्बॅलन्स जे म्हणतो आपण त्याच्यामुळे शोषण होत नाही. तर तुम्हाला म्हणून तुम्ही ॲक्च्युली लीफचं ॲनालिसिस करा. म्हणजे आता फळ पिकांमध्ये पूर्ण झाड तर आपण कापून तोडू शकत नाही ना, म्हणून त्याच्यामध्ये मेथड आहे की त्याचे पानाचं परीक्षण करतो आपण. तर हे पानांचं परीक्षण करून आपल्या फळ पिकांमध्ये अन्नद्रव्य किती आहेत, कोणतं कमतरता आहे यावर जर आधारित आपण न्यूट्रिएंटचं प्लॅनिंग केलं तर त्याचं फार चांगले रिझल्ट मिळतात. आणि याच्यात तुम्हाला पुन्हा सांगायचं आहे की तुम्हाला प्लॅनिंग कधी करायचं आहे की आता हा डिसेंबर महिना आहे तर मी आज टेस्टिंग करून आज जर आपलं अन्नद्रव्याचं प्लॅनिंग करेन तर येणाऱ्या मृग बहाराकरता त्याचा फायदा आहे. कारण तेवढे न्यूट्रिएंट तुमच्या झाडामध्ये बिल्डअप झाले पाहिजे, समजलं की नाही. नाही तर मग जून जुलैमध्ये करायचं आहे, जून जुलैचं सॅम्पल केलं आणि ताबडतोब खतं दिले तर त्याचा फायदा नाही आहे. म्हणून तुम्हाला जवळपास 1 सीझन आधी कोणत्याही अन्नद्रव्याचं प्लॅनिंग करणं आवश्यक आहे. कोणतंही फळ पीक राहो, डाळिंबच नाही, कोणतेही करत असाल तर त्या दृष्टिकोनातून तुम्ही जर लीफ ॲनालिसिस केलं त्याच्याकरता हे भरपूर आहेत. 8व्या क्रमांकाची जोडी, 7व्या, याच्यात एक साधा ठोकता ठेवायचा की खूप कोवळी पानं नको आणि खूप जरळ पानं नको. जवळपास आपली पालवी फुटल्यानंतर 4 ते 5 महिने वय झालेली पानं आपण लॅबॉरेटरीमध्ये आणायची आणि त्याचं ॲनालिसिस करायचं. म्हणजे तुम्हाला झाडांमध्ये कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता याची लक्षणं मिळतात आणि त्यावर आधारित जर तुम्ही अन्नद्रव्य घेतली तर फार मोठे हे जसे काही आमचे स्टँडर्ड्स आम्ही डेव्हलप केले आहेत की बा किती पाहिजे, काय पाहिजे, प्रत्येक अन्नद्रव्य नत्र किती पाहिजे, स्फुरद किती पाहिजे. आम्ही काय करतो की तुमचं ॲनालिसिस करून यानुसार तुम्हाला फर्टिलायझर रिकमेंडेशन करतो. आणि दुसरं असं आहे की आपण नर्सरीमध्ये जेव्हा जातो तेव्हा सर्वसाधारण आमचं म्हणणं आहे की नर्सरी काळापासूनच अन्नद्रव्याचं प्लॅनिंग करा. नर्सरीवाला काय करतात, रोपं खूप चांगली दिसले पाहिजे म्हणजे भरपूर मोठ्या प्रमाणात नत्र देतात आणि झाडं खूप वाढलेली दिसतात. पण आता तुम्हाला कोणतीही आपण रोप लावल्यानंतर शेवटी त्याचे ते शेंडे वाळूनच जातात. तर तुम्ही काही खूप मोठे वाढणारे झाडं सिलेक्ट करायचे नाही आहे.
म्हणून आम्ही नर्सरीवाल्यांकरता सुद्धा स्टँडर्डाईज केला की काय मीडिया असला पाहिजे, काय अन्नद्रव्य असली पाहिजे. कारण की काय नर्सरी लेवलपासूनच आपल्या झाडांमध्ये न्यूट्रिएंट बॅलन्स बिघडवत जातो आपण, आणि ते पुढे झाडांमध्ये सुद्धा कंटिन्यू होतं. त्याकरता आपण हे सांगितलेलं आहे. जसं तुम्हाला सांगितलं की एका अन्नद्रव्याचा जर अतिरिक्त पुरवठा केला तर हा चार्ट तुम्हाला सांगेल. जसं फॉस्फरस सगळ्यात महत्त्वाचं आहे. जर फॉस्फरस जास्ती टाकलं तर झिंक आणि आयरन जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे त्याची डिफिशियन्सी होते. पोटॅशियम टाकलं तर कॅल्शियम मॅग्नेशियमचा अपटेक कमी होतो. जर कॅल्शियम जास्ती असेल तर मॅग्नीज आणि पोटॅशियम, म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचे इंटरॅक्शन्स आहेत ते. म्हणून आपण जे संतुलित अन्नद्रव्यांचा पुरवठा जो म्हणतो हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे एक वेळ अन्नद्रव्य कमी टाकली तर चालतील, पण अन्नद्रव्यांचा संतुलित पुरवठा हा करणं आवश्यक आहे. म्हणून तुम्हाला जे काही चार्ट दिला आहे, जसा हा मी चार्ट दाखवला आहे तुम्हाला की नत्र किती पाहिजे, स्फुरद किती पाहिजे, पालाश किती पाहिजे, तुमच्या हातात लिबर्टी काय आहे की तुम्ही ह्या अन्नद्रव्याचा पुरवठा सेंद्रिय मार्फत करता की रासायनिक मार्फत करता, हा चॉईस तुमच्याजवळ असू शकतो. पण हा बॅलन्स बिघडवणं हे सोयीचं नाही आहे. हा एक जनरलाइज चार्ट आहे की एवढ्या प्रमाणामध्ये अन्नद्रव्य पाहिजे म्हणून. त्याच्यानंतर जसं सूक्ष्म अन्नद्रव्यांबद्दल सुद्धा खूप आपण मोठ्या प्रमाणात बोलतो, तर जनरली सूक्ष्म अन्नद्रव्यांचं सगळ्यात जे चिलेटेड म्हणतो आपण, जे नैसर्गिक जे आहे हे ऑर्गॅनिक मॅन्युअर, शेणखत किंवा कंपोस्ट याच्यासारखं बेस्ट काही नाहीच आहे. म्हणजे तुम्ही जे चिलेटेड जे वापरता तर सगळ्यात नैसर्गिक चिलेटिंग एजंट जर तो कोणता असेल तर तो ह्युमस, म्हणजे शेणखतापासून जो प्रॉडक्ट आपण जे कुजलेलं शेणखत म्हणतो साध्या भाषेत ते, त्याच्यासोबत जर आपण अन्नद्रव्य किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य, हा एक चार्ट आहे जवळपास 1 टन. म्हणजे आपण जर 1 टन तर सर्वसाधारण शेतकरी आपण पुरवठा करतोच, आणि एवढ्या प्रमाणात कराल तर एवढ्या मोठ्या तुम्हाला जर लक्षात असेल आपला अपटेकचा जो चार्ट आहे त्याच्यामध्ये एवढ्या ग्राममध्ये अपटेक नव्हतं. म्हणजे एवढ्या प्रमाणात तुम्ही जरी सेंद्रिय खतं पुरवली तरी तुमचं सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा करू शकता. किंवा जर करायचंच असेल तर सिम्पल जे तुमचे प्रॉडक्ट आहे, फेरस सल्फेट आहे, मॅंगनीज सल्फेट आहे, कॉपर सल्फेट, मोस्ट इकॉनॉमिकल आहे ते, याच्या वापरानेसुद्धा तुम्ही अन्नद्रव्यांचा पुरवठा करू शकता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे न्यूट्रिएंटची मोबिलिटी. आता आपण खतं देताना कशा प्रकारे द्यायची, तर हे न्यूट्रिएंट मोबिलिटी म्हणजे नत्र जो आहे तुम्ही जर एका ठिकाणी टाकला तर तो एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो. सगळे अन्नद्रव्य नाही जात. जसं इमोबाईल म्हटलं मी, आपले हाय पी एच सॉईल आहे, त्याच्यात मॅंगनीज, फेरस किंवा झिंक आहे, हे एका ठिकाणी टाकलं तर ते पाण्यासोबतसुद्धा दुसऱ्या ठिकाणी जात नाही. तर त्या मुळांना त्या ठिकाणी जावं लागेल. आणि तुम्हाला नवल वाटेल की आपण त्याला म्हणतो कॉन्टॅक्ट मेथडनी, तर मुळं किती भागात जाऊ शकतात, सॉईलचे जे कण आहेत फक्त 3% भागामध्ये मुळं पोचू शकतात तुमचे. बाकी जे अन्नद्रव्य आहे हे पाण्याच्या फ्लोसोबतच जात असतात. तर अशा ठिकाणी इमोबाईल आहे. म्हणजे मग तुमची जी ॲप्लिकेशन मेथड आहे ही तुम्हाला मॉडिफाय करावी लागेल. जे अन्नद्रव्य जसं नायट्रोजन आहे तर याला तुम्हाला चान्स आहे की तुम्ही ड्रिपरच्या खाली टाकून तुम्ही देऊ शकता, पण बाकी अन्नद्रव्य नाही देऊ शकत. तर त्याच्याकरता हे मोबिलिटी ही बघणं फार आवश्यक आहे. हे तुमचं ऑर्गॅनिक आहे, सनॅमचा चांगले रिझल्ट आहेत, आपण तिथेच गाडू शकतो. संत्र्यामध्ये पण याचे फार चांगले रिझल्ट आहे. आणि ऑर्गॅनिक मॅन्युअरचं तुम्हाला सांगितलं, शेणखतासारखं चांगलं काहीच नाही आहे. शेणखत हे एकमेव आहे की ज्याच्यामध्ये एकही म्हणजे जे नुकसान आहे ते नाहीच आहेत. सगळे उपाय याच्यात, एरेशन चांगलं होतं, वॉटर होल्डिंग वाढते, न्यूट्रिएंट होल्डिंग वाढते, बफरिंग कॅपॅसिटी वाढते. म्हणजे याच्यावर जवळपास हजारो सायंटिस्ट लोकांनी PhD घेतली आहे की याचे एवढे फायदे आहे. फक्त याच्यात एकच आहे की ते कुजलेलं असावं. कुजलेलं नसेल तर तेवढ्यात मोठे नुकसान आहे. फवारणी करताना जर तुम्ही जर सॉईलचा या फवारणीचा pH जर मेंटेन नाही केला तर अशा प्रकारचं स्कॉर्चिंग होतं. त्यामुळे ती काळजी घेणं आवश्यक आहे. आणि ही जसं तुम्हाला सांगितलं की हे जे कॉमन शेतकऱ्यांची शेणखत देण्याची पद्धत आहे, हे तुम्ही बघत असाल की शेणखताचे ढीग अक्षरशः झाडाखाली टाकले आहेत त्यांनी. आता याचा काय फायदा आहे त्याला मला म्हणजे तुम्हालाही समजू शकत नाही की, पण जनरली शेतकरी असेच देतात. त्याच्यानंतर एक पद्धत आहे की ड्रिपरच्या खाली खड्डा करायचा, त्याच्यात 1 टोपलं शेणखत टाकायचं, त्याच्यावर सगळे सिंगल सुपर फॉस्फेट 18-18-10 टाकायचं आणि त्याच्यावर ड्रिपर लावायचं. ही एक पद्धत आहे. अक्षरशः आपण त्या भागातली माती जी जाळून टाकतो म्हणतो तशा प्रकारचे प्रकार करतात. आता पहिलेसारखी खतांवर सबसिडी राहिलेली नाही आहे, त्यामुळे सगळे महाग होणार आहे. आणि अशा प्रकारे जर खतांचा वापर करत असाल आपण, तर आपण जी न्यूट्रिएंट इफिशियन्सी म्हणतो ही खूप मोठ्या प्रमाणात कॉम्प्रोमाइज करतो आहे. त्यामुळे अशा प्रकारचा वापर करू नये. त्याच्याकरता आम्ही ही काही मेथड दिलेल्या आहेत. सगळ्यात जर आजकाल चालत असेल तर ती स्लरी पद्धत आहे. स्लरी पद्धत म्हणजे हे शेतकऱ्यांनी ती इन्व्हेंट केलेली आहे.
काय होतं आहे की आपण शेणखत टाकताना आमचं सगळ्यात बेसिकली काय सांगतो की शेणखत हे एक पहिली गोष्ट म्हणजे चांगलं कुजलेलं असावं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते पावडर केलेली असावी. पावडर म्हणजे अक्षरशः हे जे आपण याच्या आधीच्या फोटोमध्ये आपण जे ढीग पाहिलेले तसे नसावे, पण अशा प्रकारे वापर न झाल्यामुळे त्याचे अपेक्षित परिणाम साधत नाही आहेत. मग शेतकऱ्यांनी ही पद्धत शोधून काढली. काय केलं त्यांनी? स्लरी पद्धत, म्हणजे एक हौदामध्ये शेणखत टाकलं, त्याच्यामध्ये भरपूर पाणी टाकलं आणि त्या पाण्यामध्ये त्यांनी अझोटोबॅक्टर, PSB वगैरे म्हणजे त्याच्यामध्ये चांगलं कूज करू दिली. 15 ते दिवस कुजवल्यानंतर झाडांना दिलं. याच्यामध्ये आपल्याला जे अपेक्षित आहे ते परिणाम दोन्ही साधल्या गेले. एक तर चांगल्या प्रकारे कूज झाली त्याची आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुळं असणाऱ्या भागात त्याचा पुरवठा झाला पाण्यासोबत. द्राक्षामध्ये, डाळिंबामध्ये मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की हलकी जमीन वापरतो आहे आपण, त्यामुळे तुमचं माती हलकी असल्यामुळे ती जमीन पूर्ण पाणी जाणार त्याच्यामध्ये. तर आपण जे स्लरीमार्फत शेणखत किंवा जे ऑर्गॅनिक सेंद्रिय खत देतो आहे ते झाडाचे मुळं असणाऱ्या भागात पोचवलं गेलं, त्यामुळे त्याचे एक्सलंट रिझल्ट मिळाले. आणि शेणखत, कमी शेणखतामध्ये तर तुम्हीसुद्धा हे वापरायला हरकत नाही. याचं काही खूप मोठी टेक्निक नाही आहे. साध्या सिंटेक्सच्या टाक्या घ्यायच्या किंवा तुमचं वॉटर टँकरमध्ये हे 15 दिवस कुजवून त्याच्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यसुद्धा तुम्ही टाकू शकता. थोड्या प्रमाणात मुख्य अन्नद्रव्यसुद्धा टाकून तुम्ही झाडांना पुरवठा करू शकता. याचे एक्सलंट रिझल्ट आहे. किंवा जी गोल्ड रिंग मेथड म्हणत होतो तीसुद्धा मला एवढी पटत नाही, कारण याच्यामध्ये आपण रूट डॅमेज खूप करतो आहे. आणि आता जवळपास फळपिकांमध्ये विदर्भ राहो का सोलापूर राहो 100% ड्रीपचा वापर करणं आवश्यक आहे. आता फ्लडनी पाणी द्यायला तुम्हाला माणसंही मिळत नाही, एवढी मेहनतही कोणी करत नाही. पुन्हा लाईनची कॅसिटी असं आहे की रात्री 2 वाजता लाईन येते, तेव्हा कोण पाणी देणार आहे? तर त्यामुळे जी खालची पद्धत आहे की ड्रिपरच्या लाईनमध्ये सरळ 2 लाईन करायच्या आहे, म्हणजे 100% भागातले रूट डॅमेज पण होत नाही आणि ड्रिपरच्या खालच्या भागांमध्ये मॉइश्चर लेवल चांगल्या प्रकारे डेव्हलप होऊन तिथे अन्नद्रव्यांचा जो आहे तो पुरेपूर वापर करू शकतो. तर या पद्धतीने वापर केलं तर चांगलं राहील. पाण्याचं जसं सांगितलं की तुम्ही जर पाणी देत असाल तर हे सगळ्यात चांगलं आहे. हा डिफरंट किती पाणी द्यायला पाहिजे ते आहे. याच्यात सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला ही फिगर जी सांगतो आहे की आता जसं मी तुम्हाला सांगितलं ड्रिपर आणि खतं देण्याचं पद्धत. आता होतं काय आहे की आपण ड्रिपर जे आहे पाणी पुरवठा जे काही करतो आहे, एवढे शेतकरी कोणतंही फळपीक असो मॅक्झिमम ठिकाणी फक्त 2 ड्रिपर लावतात. आपल्या इथे पद्धत काय आहे की आपण जमिनीमध्ये अन्नद्रव्यांचा पुरवठा करतो आणि एक साधी गोष्ट आहे, आपण साधे जेवायला जरी बसलो तरी आपण गहू डायरेक्ट खाऊ नाही शकत, त्याच्यामध्ये मॉइश्चर असणं आवश्यक आहे. आपण पोळी करतो, भाजी करतो म्हणजे काय? मॉइश्चर असणं. कोणती केमिकल रिॲक्शन करायला मॉइश्चर आवश्यक आहे. तर आपली पद्धत काय आहे की आपण जमिनीमध्ये कोरडी खतं टाकतो आहे आणि तिथे जोपर्यंत ओल येणार नाही तोपर्यंत अन्नद्रव्य मॉइश्चर नसल्यामुळे त्याचं झाडांनी अपटेक करायचं कसं? शक्यच नाही होत. तर 2 ड्रिपर पद्धतमध्ये काय करतो आहे की फक्त 2 भागामध्ये जो 20% भाग आपण ओला करतो आहे, ज्या भागामध्ये अन्नद्रव्यांचं शोषण होत आहे, बाकी 60% भागातली अन्नद्रव्य वाया जातात आहे. झाडांची जी मुळं जी आहे ही यांची ग्रोथ एकाच ठिकाणी होते आहे. तर त्यामुळे असे वापर न करता खाली जशी मी फिगर दाखवली आहे की झाडाच्या 2 भागाला 2 लॅटरल टाका आणि सुरुवातीला थोडासा खर्च निश्चित येईल तुम्हाला, पण लाँग रनमध्ये फायदा आहे. इवन मायक्रोट्यूबसुद्धा आम्ही आमच्या सेंटरला वापरून केल्या. होतं काय की आपण जून जुलैमध्ये जेव्हा मायक्रोट्यूब गुंडाळून ठेवतो, पावसाळ्यामध्ये गुंडाळून ठेवतो आणि पुन्हा जेव्हा पसरवायला जातो तर अर्ध्या मायक्रोट्यूब तुटलेल्या असतात, अर्ध्या हरवतात आणि ज्या सापडल्या तिथे लिकेज डेव्हलप होतं, जे दुरुस्त होत नाही. अशा ठिकाणी 2 नळ्या जर ठेवल्या तर त्याच्यावर आपण नंबर ऑफ ड्रिपर जसं झाड वाढत जाईल वय तसे वाढवू शकतो. पहिल्या वर्षी झाडाजवळ 1 ड्रिपर टाका, झाड मोठं झाल्यावर दुसरं ड्रिपर टाका, त्याच्यापेक्षा मोठं झालं तिसरं टाका. असे तुम्हाला फ्लेक्झिबिलिटी आहे. म्हणजे इरिगेशन प्लॅनिंग करताना 2 लॅटरल करता प्लॅनिंग करून ठेवा, म्हणजे तुम्हाला लाईफ लाँग काळजी करायची गरज नाही. तर ही इरिगेशन मेथडसुद्धा तुम्हाला डेव्हलप करणं आवश्यक आहे. हे जसं आमच्या साईडला गेले तर पाण्याची कमतरता असल्यामुळे ठेवतात आणि सायफन सिस्टीमनी मग उन्हाळ्यामध्ये पाणी ठेवतात. हे करता मेथड दाखवली आहे. एक डिफ्युजर पद्धत आहे जे जुन्या काळात आहे. इवन आजच्या परिस्थितीमध्ये सुद्धा ज्यांच्याजवळ खूप पाणी कमी आहे, इवन ड्रीपपेक्षा याच्यात पाणी कमी लागतं आहे, पण ते सध्या फिजिबल तर नाही आहे. ही एक कर्नाटकमध्ये काही ठिकाणी आहे ही पद्धत. हे स्प्रिंकलर पद्धतसुद्धा आहे, काही ठिकाणी रिकमेंडेड आहे, पण डाळिंबामध्ये स्प्रिंकलर पद्धतीचं जे आहे रिझल्ट आमचे हे फार चांगले नाही आहे, कारण याच्यामध्ये ह्युमिडिटी डेव्हलप होते आणि जो बॅक्टेरियल ब्लाइट किंवा अन्य रोगांचा प्रादुर्भाव जास्त झालेल्यामुळे त्यामुळे स्प्रिंकलर पद्धतीचा वापर करू नका. एक जनरलाइज सांगतो की डाळिंबामध्ये सर्व पिकांवर जसे येतात फळपिकांवर तसे हे आहेत. मावा आहे, पांढरी माशी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे जे आपण फुलकिडे थ्रिप्स म्हणतो
याचा प्रादुर्भावसुद्धा डाळिंबामध्ये आहेच. म्हणजे बाकी फळपिकांवर पण आहे, याच्यावर पण आहे. तर याच्याकरता जनरल इन्सेक्टिसाईडचा वापर आहे, फुलकिड्यांचासुद्धा आहे. आणि डाळिंबामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोग जो आहे म्हणजे फळ पोखरणारी अळी. याचा प्रादुर्भाव जवळपास वर्षभर राहतो. म्हणजे जेव्हा जेव्हा फ्लॉवरिंग होतं, याचं मुख्य कारण काय आहे की एकदा आपण फळांमध्ये डॅमेज झाल्यावर आपण बघतो, तसं न करता ह्याचा प्रादुर्भाव कधी होतो, फ्लॉवरिंगच्या पिरियडला होतो. म्हणजे जेव्हा फुलधारणा होते तेव्हाच याचे जे आहे याची अळी जी आहे ही अंडी घालते आणि मग ती फळांमध्ये वाढून ती फळ पोखडून बाहेर येते. त्यामुळे तुम्हाला डॅमेज जरी फ्रुटिंगमध्ये दिसत असलं तरी त्याची काळजी कधी घ्यायला पाहिजे, फ्लॉवरिंग पिरियडमध्ये. तर तेव्हा फ्लॉवरिंग पिरियडमध्ये काळजी नाही घेतली तर तुम्हाला याचा प्रादुर्भाव जास्त होईल आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जे सांगितलं की डाळिंबावर सगळ्यात मोठा जो आहे, जे डाळिंब बागांचं उद्ध्वस्त झालं म्हणतो, हा तेल्या रोग आहे. याची ही लक्षणं आहे. तुम्ही सध्या नवीन आहे, बेटर आहे तुम्ही याच्याकडे जास्त लक्ष देऊ नका, कारण आपल्या भागात जर हा रोग आला तर या रोगाला कंट्रोल करणं शक्यच नाही आहे. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना ज्याला कोणाला डाळिंब लावायचं असेल तर त्यांनी सोलापूर सांगली भागातनं डाळिंबाची रोपं आणू नका. तुम्हाला जर लागवड करायची असेल तर आपण या भागामध्येच, कारण या रोगाचा प्रादुर्भाव रोपांच्या मार्फतच होतो आणि एकदा ते रोपं जर तुमच्या भागात आली तर हे डाळिंब लावून मग पस्तावायची वेळ येईल आहे, कारण याचा काही कंट्रोल नाही आहे. कंट्रोल नाही आहे म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात मॅनेजमेंट आहे. तुम्हाला ते शिकण्यातच 2-4 वर्ष जातील. आता सोलापूरचे शेतकरी कसे आहे की त्यांना 30-30 वर्ष अनुभव आहे, त्यामुळे ते मॅनेज करतात आहे. हे कॉस्टली अफेअर आहे, आपल्याला त्रास जाईल. त्यामुळे तुम्ही एकच काळजी घ्या, तुम्हाला कोणी रोपं फुकटात जरी देत असेल तर नाशिक सोलापूर भागातनं रोपं आणू नका. गव्हर्नमेंटवाल्यांनी मागितलं सबसिडी देतो, हे रोपं तिथून घ्यायचं, सबसिडीवर सही करायची, रोपं इथूनच विकत घ्या कुठून तरी. तुम्हाला पाहिजे असेल तर मी तुम्हाला नर्सरीचे 1-2 पत्तासुद्धा सांगेन आहे. लावायचे असेल तर मला कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला सांगेन आहे. जैन इरिगेशनचे रोपं चांगले आहेत, त्याच्यावर ॲटलिस्ट डिसीज नाही आहे. पण त्याच्याहीपेक्षा जैन इरिगेशनचे रोपं एक्सलंट आहे, झाडांची ग्रोथ चांगली आहे. पण याचं तुम्हाला रोगांचा आणि किडीचा प्रादुर्भाव जास्ती आहे. म्हणजे आता आम्ही इथे काटोलला जिथे मी तुम्हाला सांगितलं इथे लावलं आहे, तर फवारणीचा अक्षरशः 2 दिवसाचा फरक पडतो. एअर लेअरवर 5व्या दिवशी फवारणी लागली तर याला 3ऱ्या दिवशी करावी लागते. बाकी याची झाडांची ग्रोथ वगैरे सगळं चांगलं आहे. आणि तुम्हाला बाकी करण्यापेक्षा जैनची घेतली तुम्ही तर 100% डिसीज फ्री आहे, याबद्दल काही वाद नाही. ठीक आहे. एक मर रोग आहे, हाही तुम्हाला सांगितलाच आहे. आपल्या भागात याचा प्रादुर्भाव नर्सरीमध्ये सुद्धा तुम्ही जिथे रोपं विकत घ्यायला जाल, माझी तुम्हाला सगळ्यांना कोणतेही फळपिकाची रोपं घेताना तुम्ही कसं आहे की फळपीक हे 7 ते 8 वर्ष राहणार. तुम्हाला याचे रिझल्ट चांगला आहे की वाईट आहे 5 वर्षांनी कळणार. त्यामुळे तुम्ही कुठेही जाताना पहिले त्या नर्सरीवाल्याला म्हणायचं हे याचे मातृवृक्ष दाखव म्हणा कुठे आहे. म्हणजे हे रोपं बनवले ठीक आहे, हे कोणत्या झाडापासून बनवले ते झाड मला पहिले दाखव म्हणायचं. कारण आपण जातो साधे रोपं पाहतो घेऊन येतो, कोणतेही फळपीक असो, त्याला म्हणावा तू कोणते डोळे बांधले असतील तर डोळे कोणत्या झाडाचे बांधले, किंवा आपण तू गुटी बांधली असेल तर कोणत्या झाडापासून बांधली, ते झाडं बघा. ते झाडं जर चांगले निरोगी असतील तर त्याच्यापासून बनवलेली रोपं निश्चित निरोगी राहील. त्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवू नका, कारण तुम्ही जर फसले तर तुम्ही फसवेगिरीचा अनुभव तुम्हाला 5 वर्षांनी येईल, तोपर्यंत तो नर्सरीवाला राहतो की नाही कळणार नाही. त्यामुळे गॅरंटेड तुम्ही स्वतः बघायचं, कोणावर विश्वास ठेवायची गरज नाही आहे. कारण आपण एवढा ह्यूज इन्व्हेस्टमेंट करतो आहे. हा एक मर रोग आहे, एक जनरलाइज रोग आहे. बाकी पोस्ट हार्वेस्टचं गायकवाड साहेब सांगतील. तर धन्यवाद, तुम्ही बऱ्याच माझं एक लेक्चर ऐकून घेतलं. टोटल नवीन फळपीक असेल. काही तुम्हाला प्रॉब्लेम वाटले तर एक नंबर लिहून घ्या. मी डॉक्टर मराठे, राजीव मराठे. मोबाईल आहे 9890609657 9890609657. डॉक्टर राजीव मराठे, डॉक्टर राजीव मराठे 9890609657. धन्यवाद साहेब. हां, नागपूरमध्ये नाही आहे, आपल्या मंगरुळपीरजवळ आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये आहे, मंगरुळपीरजवळ आहे. परवाला ते येतील इथे, त्यांनासुद्धा इथे ॲग्रोविजनवाल्यांनी बोलवलेलं आहे. ठीक आहे, बोला साहेब. हां, काय म्हणतात? परिचय. मी डॉक्टर राजीव अरविंद मराठे. मी बेसिकली सॉईल सायंटिस्ट आहे.
आता इथे मी डाळिंब संशोधन केंद्र सोलापूरला आहे, जिथून निलेश गायकवाड साहेब आले आहेत. तर 8 वर्षापूर्वी केंद्र स्थापनापासून उद्घाटनापर्यंत मी 8 वर्ष तिथे काम केलं आहे डाळिंबामध्ये. आणि आत्ता गेल्या 2 महिन्यापूर्वी माझी संत्रा संशोधन केंद्र अमरावती रोडला जे आहे तिथे बदली झाली आहे. त्या केंद्रावर मी पहिले 10 वर्षाआधी पण काम केलेलं आहे संत्र्यावर. त्यामुळे संत्र्याचाही अनुभव आहे, डाळिंबाचाही आहे. आता परत मी नागपूरमध्येच अवेलेबल आहे संत्रा संशोधन केंद्रामध्ये. त्यामुळे डाळिंब संत्र्यावर आपण जर काही विचारू शकले तर निश्चित मार्गदर्शन करू शकू आपण. धन्यवाद. सर, माझा एक प्रश्न होता की माझी 25 एकर शेती तर कळमेश्वरला आहे, परंतु त्यामध्ये असं म्हणू शकतो आपण की जवळपास 70% ब्लॅक कॉटन सॉईल आहे. तर या भागात पाण्याचं ॲम्पल पाणी फार प्रचंड प्रमाणात अवेलेबल आहे. 2 विहिरी आहे, मधनं कॅनाल गेलेली आहे आणि भरपूर पाणी आहे आणि चांगल्या प्रतीची जमीन आहे. त्या जमिनीमध्ये मी याचं लागवड करू शकतो का? नाही करू शकत. काय आहे की मी आत्ताच सांगितलं तुम्हाला की काय आहे की सध्या तुम्हाला पण लाँग रनमध्ये खूप प्रॉब्लेम येतील. तर त्याच्यामध्ये तुमची जी हलकी जमीन आहे तिला तुम्ही वापरा फ्रूट क्रॉप करता. कारण बाकी ही जी तुम्ही सॉईल सांगता जवळपास 5 फूट जमीन आहे, तुम्ही 5 फूट खोल जमीन आहे, ॲम्पल वॉटर अवेलेबिलिटी आहे, म्हणजे निश्चितच पाण्याचा वापर होणार. पावसाळ्यामध्ये तिथे वॉटर लॉगिंग होत असेल. आपली ब्लॅक कॉटन सॉईल बघा साहेब, पावसाळ्यात एकदा पाणी पडलं ना तर 4 महिने वाळतच नाही ना जमीन. तर अशा ठिकाणी फ्रूट क्रॉपमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम निश्चित येणार साहेब. म्हणजे झाडं वाढतील चांगले, तरी आपण एखाद वेळ गेलो तर त्या भागामध्ये तुमचं सॉईल बघू तिथे काय आहे. चालेल सर, मी फोन म्हणजे करतो तुम्ही तुम्हाला. बघताना काय करा, सरळ त्या तुमच्या माणसाला म्हणा खड्डे खोदून ठेव म्हणा वेगवेगळ्या ठिकाणी. जिथे शॅलो सॉईल असेल तिथे थोडंसं ड्रेनेज इम्प्रूव्ह करून तुम्ही, आणि एवढी लावायची गरज नाही आहे. माझं म्हणणं काय की फळ पिकांमध्ये तुम्ही 2 एकर जरी चांगलं मॅनेज केलं तरी 20 एकर तेवढेच पैसे होतात. फळपीक असं पीक आहे की तुमचं जे मॅनेजमेंटवर पैसे सारखेच होतात. 2 एकर डाळिंब राहिलं काय आणि 20 एकर राहिलं काय. साधारणतः 2-3 फुटाचे खड्डे करून टाळलो. आपण बोलू नंतर मग. ठीक आहे सर, सॉईल बघून बोलू. ठीक.